നമ്മുടെ ഈ കൂടിവരവിന്റെ രണ്ടാമത്തെ ദിവസമാണ്. हमारा यहाँ का इकट्ठा होने का भी ये दूसरा दिन है. നാം ഭാവിയിൽ എന്തായിത്തീരും എന്നതിന്റെ ഒരു കാഴ്ചപ്പാട് നമുക്ക് ഈ 3 ദിവസങ്ങളിലുള്ളിൽ നമ്മുടെ ഉള്ളിൽ പതിയണമെന്നാണ് ഞാൻ ആത്മാർത്ഥമായിട്ട് ആഗ്രഹിക്കുന്നത്. मेरा सबसे बड़ा आग्रह ये है कि ये 3 दिनों में सारे विश्वासी लोग भविष्य में हम लोग क्या बन जाएंगे, किस रीति से हम लोग महिमा में बदल जाएंगे, ये यहाँ पर आए हुए हर एक विश्वासियों का मन में वो बात छप जाए ताकि वो लोग समझे कि हमारा भविष्य कितना मनोहर है. നമ്മുടെ കർത്താവ് ഭൂമിയിലായിരുന്നപ്പോൾ കാഴ്ചയിൽ ഒരു കാർപ്പന്ററിന്റെ മകനാണ്. കാഴ്ചയിൽ അവന് ഒരു സ്ത്രീയുടെ മകനാണ്, ഒരു തച്ചനാണ്, ഒരു സാധാരണക്കാരനാണ്, ഒരു കൂലിപ്പണിക്കാരനാണ്. എങ്ങനെയൊക്കെയാണ് ലോകം അവനെ വിലയിരുത്തിയത്? हम लोग जानते हैं यीशु जब मनुष्य रूप में जब इस दुनिया में आया तो लोगों ने उनको कैसा देखा? अरे देखो एक साधारण मनुष्य, देखो एक कारपेंटर का बेटा, देखो ऐसी साधारण, देखो मरियम का बेटा, ये तो यूसुफ का बेटा. ऐसा नीच रीति से, या वो नसरत से आया है, ऐसा नीच रीति से, या एक साधारण नजरिया ही यीशु को देख के लोग बोलते थे. കർത്താവ് ദൈവപുത്രനാണ് എന്നുള്ളത് ഗ്രഹിക്കാത്തത് കൊണ്ട് കർത്താവിനുള്ളിൽ ഒരു മനപ്രയാസമോ ദുഃഖമോ ഉണ്ടായിരുന്നില്ല. കാരണം അതൊരു അവനറിയാൻ ഞാൻ ആരാണ് എന്നുള്ളത് പോലെ. तो जब लोग परमेश्वर को तू एक साधारण मनुष्य है, परमेश्वर का पुत्र नहीं है, ऐसा परमेश्वर का पुत्र है करके किसी ने भी यीशु को पहचाना नहीं. तो यीशु कमरे में जाकर अरे पिता मुझे कोई भी लोग मुझे पहचान रहा नहीं है, मैं परमेश्वर का पुत्र हूं, ऐसा लोग क्यों मेरे साथ अन्याय कर रहे हैं, ऐसा कभी प्रभु का मन में नहीं आया. वो हमेशा, क्योंकि वो खुद जानता है कि वो कौन है. നമ്മള് ഈ പഠനങ്ങളെല്ലാം നമ്മൾ പ്രധാനമായിട്ടും എബ്രായ ലേഖനത്തെ ആധാരമാക്കിയാണ് സഹോദരന്മാരെ കഴിഞ്ഞ ദിവസങ്ങളെല്ലാം സംസാരിച്ചത്. भाई लोग कल हमने देखा कि जो हमारा ये जो पूरा कॉन्फ्रेंस है खास रीति से जो एक पुस्तक जो इब्रानियों का पुस्तक से है, सारा बातें आधार करके उन लोगों ने बात किया है. എബ്രായ ലേഖനം നമുക്ക് കിട്ടിയില്ലായിരുന്നെങ്കിൽ ഈ കാര്യങ്ങളെ കുറിച്ചുള്ള വ്യക്തത ഇതുപോലെ നമുക്ക് വെളിപ്പെട്ട് കിട്ടുകയില്ലായിരുന്നു. प्रियो, अगर अब्राहम का पुस्तक अगर हमारे पास नहीं होता तो इस रीति से नया नियम का अवस्था क्या है, पुराने नियम का अवस्था क्या है, दोनों में फर्क क्या है करके ये बात तो हम कभी समझ ही नहीं पाते थे. എന്നാൽ ഈ 6ാം അധ്യായം നമ്മളോട് പറയുന്ന ഒരു കാര്യം, എബ്രായ ലേഖനം 6ാം അധ്യായത്തിന്റെ 1-2 വാക്യങ്ങൾ നമ്മൾ വായിക്കുന്നു. हम लोग इब्रानियों का पुस्तक Hebrews chapter 6 verse 1 and 2 पढ़ते समय में वहां पर एक बात कहता है. पढ़ना 1 और 2. आओ मसीह की शिक्षा की आरंभ की बातों को छोड़कर हम सिद्धता की ओर आगे बढ़ते जाएं और मरे हुए कामों से मन फिराने और परमेश्वर का पर विश्वास करने और बपतिस्मा और हाथ रखने और मरे हुए के जी उठने और अंतिम न्याय की शिक्षा रूपी नींव फिर से न डाले. बस ഇവിടെ നമ്മൾ വായിച്ചത് ക്രിസ്തുവിനെ വിടാനല്ല. तो वहां पर ये नहीं बोल रहा कि मसीह को छोड़ो. ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ചുള്ള എലിമെന്ററി ആയിട്ടുള്ള കാര്യങ്ങളാണ് പഴയ നിയമം നമ്മളെ പഠിപ്പിക്കുന്നത്. तो मसीह के बारे का जो आदि शिक्षा है, जो बिगिनर्स है, एलिमेंट्री थिंग्स, जो आदि शिक्षा था, जो पुराने नियम में सीमित है, वो बातों को छोड़ो. അത് വിട്ടിട്ട് उस बातों को छोड़कर ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ചുള്ള ആഴമായ കാര്യങ്ങൾ. तो आदि शिक्षा था जो सिर्फ एक छाया है, मसीह के बारे में दर्शाने वाला एक छाया बात है. उस छाया का बात को छोड़कर मसीह में जो गहरी बात है उसमें तुम लोग जाओ. അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് ഇത് പറയുന്നുണ്ട്. തിമോത്തി का पुस्तक में पौलुस ये कहता है. നമ്മളെ 1 തീമോത്തിയോസ് 2-ാം അധ്യായത്തിന്റെ അതിന്റെ 3-ാം വാക്യത്തിൽ ഇങ്ങനെയാണ് വായിക്കുന്നത്. First Timothy chapter 2 verse 3. അവൻ 4-ാം വാക്യം, verse 4. സകല മനുഷ്യരും രക്ഷ പ്രാപിക്കണം. First Timothy 2:4 पढ़ना 2:4. जो विरोध करता है और हर एक से जो ईश्वर या पुत्र कहलाता है अपने आप को बड़ा ठहराता है, यहाँ तक कि वो पहला तिमोथी 2:4. സകല മനുഷ്യരും जो चाहता, उसमें लिखा है कि जो चाहता है कि सारा मनुष्य बच जाए, രക്ഷ പ്രാപിപ്പാനും സത്യത്തിന്റെ അതാണ് पढ़ना सब मनुष्य का उद्धार हो और सत्य का भली बातें. ये कौन जानना चाहिए? सब लोग जानना चाहिए. അപ്പൊ ഉദ്ധാരമുണ്ട്,
तो ये तो सच है कि उद्धार होना चाहिए, അതെന്തിനാണ് വേണ്ടിയാണ്? लेकिन जिसका उद्धार हो रहा है उन लोग क्या करना चाहिए? ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ചുള്ള പരിജ്ഞാനത്തിന്റെ പൂർത്തിയിലേക്ക് എത്താൻ വേണ്ടിയാണ്. मसीह का सत्य का भली बातें का गहराई का पूर्णता सब उद्धार पाए हुए लोग जानना चाहिए. നമ്മൾ ഇന്ന് അടുത്ത യുഗം അല്ലെങ്കിൽ ഇന്ന് നമ്മൾ മരിച്ച് സ്വർഗത്തിൽ ചെന്നാൽ, अगर अगर हम लोग मर गए और स्वर्ग में जाएंगे, നമ്മൾ ഈ ഭൂമിയിൽ ജീവിച്ചപ്പോൾ നമുക്ക് ഒരുപാട് കാര്യങ്ങളെ കുറിച്ച് നമുക്ക് അറിവുണ്ടായിരുന്നു. तो हम लोग भूमि में रहते समय में हम लोग जो बातें हम लोग जानते थे, वो बात का जो नॉलेज, जो जानकारी है या याद है, वो सब उधर रहेगा स्वर्ग में. ഇപ്പൊ നമ്മളൊരു കലക്ടറെ നമ്മൾ ഉദ്ദേശിക്കുക. उदाहरण के लिए एक कलेक्टर, നമ്മുടെ ഇന്ത്യൻ പീനൽ കോഡ് എല്ലാം മനസ്സിലാക്കി പഠിച്ച എല്ലാ നിയമങ്ങളും അറിഞ്ഞ വ്യക്തിയാണ്. कलेक्टर कौन है? भारत देश का संविधान में आया हुआ जितने भी कानून है, व्यवस्थाएं है, जो भी लॉज है, ट्रेडिशंस है और भारतीय संस्कार का जो भी बातें हैं, सब प्रकार का जाति के बारे में सब बातें वो कलेक्टर को पढ़ना पड़ता है. എന്നാൽ അദ്ദേഹം മരിക്കുന്നു, परंतु वो व्यक्ति मर जाने के बाद നരകത്തിലേക്കാണ് പോകുന്നതെങ്കിൽ वो नरक में चला गया. सोचो, അദ്ദേഹത്തിന്റെ അറിവ് എവിടെയാണ്? तो उसका वो जानकारी जो उसने हासिल किया वो किधर है? താൻ മനസ്സിലാക്കിയ ആ മസ്തിഷ്കം, ആ ബ്രെയിൻ ഇവിടെ ഇട്ടിട്ടാണ് പോകുന്നത്. കാരണം താൻ പഠിച്ച ജ്ഞാനമെല്ലാം നശിച്ചുപോയി. तो मतलब क्या, उसने अपना भूमि में का समय में जीते समय में पढ़ लिख कर अभ्यास करके जो भी बातें उसका दिमाग में घुसा के रखा था, वो दिमाग किधर है? वो तो इधर मिट्टी में मर खत्म हो गया. मतलब उसने जो भी ज्ञान प्राप्त किया मिट्टी में मिल जाने का अवस्था है उसका. അപ്പൊ 60-70 കൊല്ലം ഈ ഭൂമിയിൽ ഒരു ജ്ഞാനിയായി ജീവിച്ച് അടുത്ത യുഗത്തിൽ ജ്ഞാനമില്ലാത്തൊരു നിലയിൽ എത്താതെ യേശു ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ചുള്ള ജ്ഞാനം മാത്രമേ ഇനി യുഗങ്ങളിലുള്ളൂ. आमीन. इसके लिए प्रियो, हम लोग इस दुनिया में पढ़ लिख कर बड़ा अधिकारी भी अगर हो जाए तो, लेकिन मरने के बाद वो अवस्था क्या है? नरक में जाने के बाद वो एक मंद बुद्धि का तुल्य है, क्योंकि उसका जो भी समझ, जो भी प्लानिंग, जो भी मेहनत, कसरत, करियर उसने जो भी बनाया वो सब वेस्ट है, वो मिट्टी में मिल जाएगा, उसका अवस्था है. लेकिन एक ही ज्ञान है जो युगानी युग बना रहता है, टिका रहता है, वो है यीशु मसीह का ज्ञान. तो जो व्यक्ति यहाँ पर यीशु मसीह का ज्ञान के बारे में समझता है, पढ़ता है और उसमें बढ़ता है, उसको वही ज्ञान अगले युग में भी काम आएगा और अगले आने वाले सब युगों में वो उसमें बढ़ेगा. അപ്പൊ ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ചുള്ള ആദ്യ വചനം, അത് നമ്മൾ 5-ാം അധ്യായത്തിന്റെ 11 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ, സഭയിൽ പാല് കുടിക്കുന്നവരുണ്ട്, കട്ടിയായ ആഹാരം കഴിക്കുന്നവരുണ്ട്. तो നമ്മൾ 11-ാം അധ്യായം മുതൽ വായിക്കുന്നുണ്ട്. हम लोग इब्रानी हिब्रूज चैप्टर 6:1 में जो हमने पढ़ा, यस 6:1 में हमने जो पढ़ा, वहां पर क्या लिखा है? आदि शिक्षा, जो शुरुआत का शिक्षा है उसको छोड़ो. वो आदि शिक्षा क्या है? हम लोग थोड़ा उसका पहला अध्याय में हिब्रूज चैप्टर 5:11 से अगर हम पढ़ेंगे तो वहां पर कुछ बातें वहां पर बोल रहा है. इब्रानी का दास क्या बोल रहा है? तुम्हारे बीच में कुछ लोग हैं दूध पीने का अवस्था में है. അതാണ് നമ്മൾ 6-ാം അധ്യായത്തിന്റെ 1-ാം വാക്യത്തിൽ പറയുന്നത്. तो ये दूध पीने अवस्था को क्या कहते हैं? इब्रानियों 6:1 का आदि शिक्षा. പാപം ചെയ്താൽ ഏറ്റു പറയണം, അത് മാനസാന്തരം പഴയ നിയമത്തിലുണ്ട്. तो प्रियो, अगर हमने पाप किया तो हमें अंगीकार करना है, करेक्ट, हमें मन फिरना है, वो पुराने नियम में भी था. ഏകദൈവ വിശ്വാസം പഴയ നിയമത്തിലുണ്ട്. एक लौता परमेश्वर, एक ही सच्चा परमेश्वर है, वो पुराने नियम में भी विश्वास करते थे, हम भी विश्वास करते हैं. വിവിധ സ്നാനങ്ങളുടെ ഉപദേശം പഴയ നിയമത്തിലുണ്ട്. अलग अलग प्रकार का जो बपतिस्मा है, बपतिस्मा का शब्द बपतिस्मा है, मतलब धोना, हाथ धोना, पैर धोना, फेस धोना, शरीर धोना, कपड़े धोना, इस प्रकार का जो क्रियाएं है वो पुराने नियम में भी था. മരിച്ചവരുടെ പുനരുത്ഥാനം അത് പഴയ നിയമത്തിലുണ്ട്. मरे हुए लोग एक दिन उनका पुनरुत्थान होगा, ये पुराने नियम के लोग विश्वास करते थे. അപ്പൊ സഭയിലും ഈ കാര്യങ്ങൾ തന്നെ എന്നും ഇത് തന്നെ പഠിപ്പിക്കുക എന്ന് പറയുമ്പോൾ അവരിപ്പോഴും എവിടെയാണ്? न्यायप्रमाणത്തിന്റെ കീഴെയാണ്, അല്ലെങ്കിൽ पाल कुड़ीना अनुभव। परंतु ये इब्रानियों जो लेखक है, ये जो खत लिख रहा है, उनका मंडली में लोग क्या करते हैं, बस यही सिखा रहे हैं, तुम लोग स्वर्ग मरने के बाद तुम लोग स्वर्ग में जाओगे, तुम्हारा पाप क्षमा होगा, बपतिस्मा लेना पड़ेगा, हाथ धोना पड़ेगा, पैर धोना पड़ेगा, ये करना पड़ेगा, ये कर, बस उतने ही में ही घूम घूम कर लोगों को उसी में ही कर रहे हैं। तब इब्रानी का दास बोल रहा है, अगर उसी में ही तुम लोग घूमते रहोगे तो तुम लोग कौन है? अभी भी दूध पीने वाले बच्चे हैं, क्योंकि ये सब पुराने नियम का संबंध की बातें है जो सिर्फ एक छाया है। अब पढ़े नियमത്തിൽ അത്രേ എത്താൻ കഴിയുള്ളൂ। अभी पुराना नियम का कोई कितना भी बड़ा स्कॉलर हो, वो यही मुकाम तक ही पहुंच सकता है, इसके आगे वो बढ़ नहीं सकता। അപ്പോൾ പഴയ നിയമത്തിൽ ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ച് പറയുന്ന ഈ പറയപ്പെട്ട കാര്യങ്ങളിൽ മാത്രം നിൽക്കാതെ, तो इसके लिए पुराना नियम का ये जो बेस बातें हैं, जो आरंभ की बातें हैं, जो नींव का बुनियाद है, उसमें ना रहते हुए तुम आगे को बढ़ो। അതാണ് കട്ടിയായ ആഹാരം। उसके लिए क्या कहते हैं? सयाना भोजन, हार्ड फूड।
നമ്മൾ ചിന്തിക്കുന്ന കട്ടിയായ ആഹാരം ഇപ്പം ഗ്രീക്കും ഹീബ്രു ഒക്കെ എടുത്ത് നമ്മൾ അങ്ങോട്ട് ഗ്രീക്കിൽ ഇങ്ങനെ പറയുന്നു, ഹീബ്രു ഇങ്ങനെ പറയുന്നു. അതാണ് കട്ടിയായ ആഹാരമാണ് പാവങ്ങൾ ധരിച്ചു വെച്ചിരിക്കുക. तो अभी सयाना भोजन मतलब क्या, हार्ड फूड मतलब क्या, लोग क्या बोलते हैं सयाना भोजन मतलब, तो कुछ लोग इब्रानी इंग्लिश बाइबल में लिखा है या हिंदी बाइबल है इसलिए मैं इब्रानी भाषा भी पढ़ूंगा, मैं ग्रीक भाषा भी पढ़ूंगा, लातिन भाषा भी पढ़ूंगा, बाइबल कॉलेज में जाके अभ्यास भी करके रहूंगा, स्कॉलर बनूंगा. अरे मतलब ये अभी बड़ा भोजन खाने के लिए बड़ा आदमी बन गया है, ऐसा बेचारे लोग सोचते हैं. लेकिन ऐसा नहीं है प्रियो. എന്നാൽ എന്താണ് കട്ടിയായ ആഹാരം? लेकिन सयाना भोजन, हार्ड फूड, सॉलिड फूड मतलब क्या? അതാണ് നമ്മൾ 5-ാം അധ്യായത്തിന്റെ 10-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നത്. 5-ാം അധ്യായം 1 മുതൽ വായിക്കുമ്പോൾ ഒരു മഹാപുരോഹിതന്റെ ആവശ്യകതയും മഹാപുരോഹിതൻ വിശുദ്ധ മന്ദിരത്തിൽ ചെയ്യുന്ന ശുശ്രൂഷയെയും കുറിച്ചുള്ള പഠനം പറഞ്ഞിട്ട് 10-ാം വാക്യത്തിൽ പറയുന്നുണ്ടോ? 10-ാം वाक्य वाइचार तो वहां पर इब्रानियों की पुस्तक से चैप्टर 5 जब पढ़ते समय में पहला वाक्य से पढ़ते समय में महायाजक है, वो महायाजक सेवा करता है, क्या क्या कार्य करना पड़ता है, अति पवित्र स्थान में जाकर बलि चढ़ाना पड़ता है, ये सब विशेषताएं बोलने के बाद वर्स 10 में Hebrews chapter 5 verse 10 में कहता है എന്നിട്ട് പിന്നെ അടുത്ത വാക്യം, വരുന്ന വാക്യം ഇതിനെ കുറിച്ച്, അതാണ് എന്ത് കട്ടിയായ. पढ़ना 10 पढ़ना. मलकीसदेक की रीति के अनुसार महायाजक का पद का नाम उसको मिला है. अगला वाक्य इसके विषय में हमें बहुत से बातें कहनी है लेकिन जिनका समझाना भी कठिन. मतलब क्या, मतलब ये बात है मलकीसदेक के द्वारा आया हुआ श्रेष्ठ महायाजक जो यीशु मसीह है, वो व्यक्ति, उसके बारे में जानना है सयाना भोजन, सॉलिड फूड. लेकिन तुम लोग को ये समझ में नहीं आएगा. क्यों? क्योंकि तुम लोग अभी भी दूध पी रहे हो. ഇത് പൗലോസിന് അറിയാം, पौलुस जानता है, പക്ഷെങ്കിൽ ആ വിശ്വാസികളെ അത് മനസ്സിലാക്കാൻ വേണ്ടി കഴിയുന്നില്ല. കാരണം കേൾപ്പാൻ നിങ്ങൾക്ക് മന്ദതയാണ്. കാരണം ഈ കാര്യം പറഞ്ഞാൽ നിങ്ങൾക്ക് മനസ്സിലാകും. तो ये बातें पौलुस और उस समय के कुछ दासों को मालूम था. जो इब्रानियों के दास लिख रहे हैं पौलुस, ये लोग सबको जानते थे कि असली कैरेक्टर जो रियली जो सबसे ज्यादा जिसके बारे में समझना चाहिए, पढ़ना चाहिए, वो है यीशु मसीह के बारे में. किस रीति से वो महायाजक हुआ, कैसा कैसा सेवाएं वो हमारे लिए कर रहा है, मरकर पुनरुत्थान हो गया फिर भी वो कार्य कर रहा है. तो ये सब बड़ी बड़ी बातें हैं, वो जानता है. लेकिन वो पहचान गया कि मंडली के लोग को ये बातें समझने के लिए सक्षम मैच्योरिटी पहुंचा नहीं है, क्योंकि वो लोग अभी भी बेस लेवल में रुके, उनका भी विकास होना है करके वो लोग प्रार्थना कर रहा है. അപ്പൊ 12-ാം വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുകയാണത് 10-30 കൊല്ലമായിട്ട് അവർ പിന്നെ ഇതിൽ നിൽക്കുകയാണ്. Hebrews 5:12 पढ़ना. समय के विचार से तो तुम्हें गुरु हो जाना. देखो समय के विचार के अनुसार गुरु होना चाहिए. मतलब क्या, 15, 20, 30, 50 साल से वो लोग आदि शिक्षण का बातें सुनते आ रहे सुनकर अभी वो लोग क्या होना चाहिए, गुरु पंडित फरीसी जैसा बुद्धिमान हो जाना चाहिए था. അതുകൊണ്ട് നമുക്ക് അല്പമെങ്കിലും, परंतु अभी हमको हमारे विषय में थोड़ा रीति से ഈ കട്ടിയായ ആഹാരം എന്താണ് എന്ന് പൗലോസ് മനസ്സിലാക്കിയത്, മറ്റേ പൗലോസിനെ മനസ്സിലാക്കി കൊടുത്ത അതേ ആത്മാവ് ഇന്നുണ്ട് നമുക്ക്. इसके लिए आमेन. जैसा पौलुस को आदि सप्ताह में फर्स्ट सेंचुरी में पौलुस को परमेश्वर का गहराई का वचन का प्रकटीकरण मिला, उसी रीति से वही आत्मा आज हमारे बीच में भी है, हमारे अंदर है, वो बातें सिखा रहा है. അപ്പൊ നമ്മുടെ ഔട്ട്ലൈനില് നമ്മള് പഴയ നിയമത്തിന്റെ മിനിസ്ട്രിയുടെ ലാസ്റ്റ് അത് നമ്മൾ കവർ ചെയ്തു. हम लोग आउटलाइन में अगर हम आएंगे तो हमने वहां पर पुराना नियम का सेवा के विषय में बातों को उसको कवर तो कर दिया है. നമുക്ക് അതിനെ കുറിച്ച് അല്പം കൂടി ഒരു ക്ലാരിറ്റി കിട്ടേണ്ടതായിട്ടുണ്ട്. നമ്മുടെ ആ ഔട്ട്ലൈനിലെ ലാസ്റ്റ് സെഷനിലെ ബെറ്റർ ബ്ലെസ്സിംഗ് ഓഫ് ദ ന്യൂ ടെസ്റ്റമെന്റ് എന്നുള്ള ഭാഗം കണ്ടോ? वहां पर जो पुराना नियम में 1 का सी में देखो, पुराना नियम का बलिदान के सीमित है आशीष है, आशीर्वाद. അപ്പോൾ അത് ഈ പുതിയ നിയമത്തിന്റെ ഈ അനുഗ്രഹവും तो वैसा ही नए नियम में क्या है, 2 का बी में नए नियम के बलिदान का बेहतर आशीष है. അപ്പൊ ഇത് തമ്മിൽ എങ്ങനെയാണ് പഴയ നിയമത്തിന്റെയും പുതിയ നിയമത്തിന്റെയും ബെനിഫിറ്റ്സുകളും അനുഗ്രഹങ്ങളും തമ്മിൽ എങ്ങനെ കോൺട്രാസ്റ്റ് ആയിരിക്കുന്നു, തമ്മിൽ പരസ്പര വിരുദ്ധമായിരിക്കുന്നു എന്നുള്ളതിനെ കുറിച്ച് ഒരു ശരിയായ ഒരു ആന്തരിക ജ്ഞാനം നമുക്ക് കിട്ടണം. तो इसके लिए पुराने नियम में जो भले ही वो लोग बलिदान करते थे उसमें थोड़ी क्षमताएं थे, लिमिटेशंस थी, और नए नियम का जो प्रभु यीशु मसीह ने जो बलिदान किया वो सबसे उत्तम और श्रेष्ठ बेटर किया है. तो इसलिए तो उसका अर्थ में हम लोग को जो आशीष मिला और पुराने नियम में क्या क्या आशीष थे वो कैसा नए नियम से विरुद्ध होकर ऑपोजिट में खड़े करके थोड़ा बात हम देखेंगे.
രണ്ടും നമ്മൾ ടാലി ചെയ്ത് ഒരുമിച്ച് ഒരു മാപ്പിൽ നമ്മൾ നോക്കുകയാണ് എന്താണ് പഴയ നിയമം എന്താണ് പുതിയ നിയമം എന്ന് ടാലി ചെയ്തിട്ട് तो अभी हम लोग इसको साथ में पढ़ेंगे। पुराने नियम का आशीर्वाद जो लिमिटेड है और नए नियम में बेहतर आशीर्वाद, ये दोनों को साथ में तुलना करके जब हम स्टडी करेंगे അപ്പോൾ നമുക്ക് ഒരു ബെറ്റർ മിനിസ്ട്രിയുടെ അനുഗ്രഹം നമുക്ക് കാണാൻ കഴിയും। तो उसमें हमको एक बेहतर सेवा का आशीष, बेहतर सेवा का फायदा है क्या है देखने को मिलेगा। നിങ്ങളിത് എഴുതിയെടുത്തിട്ട് പിന്നെ വീട്ടിൽ പോയി ആത്മാവിന്റെ സഹായത്തോടെ അത് തമ്മിലുള്ള സാമ്യവും വ്യത്യാസവും മനസ്സിലാക്കണം। അത് ആത്മാവ് നമുക്ക് നല്ലതുപോലെ നമ്മുടെ ഹൃദയങ്ങളിൽ എൻഗ്രേവ് ചെയ്തു തരും। इसलिए मैं चाहता हूं कि आप सब लोग आज का मीटिंग होने के बाद या जब भी आप वापस अपने घर में जाओगे, ये पुराने नियम का जो सीमित वाला आशीषित है और नए नियम का जो आशीर्वाद जो बेहतर है, इन दोनों को एक ही कागज में एक ही पेज में लिखकर उसको तुलना करके आप लोग पर्सनली स्टडी करना, ताकि प्रभु का आत्मा आपको इसका बेहतर समझ दे। ഇത് ഗ്രഹിച്ചെങ്കിലേ നമുക്ക് അല്പമായിട്ട് കുറച്ചും കൂടെ ക്രിസ്തുവിന്റെ ഹെവൻലി മിനിസ്ട്രിയെ കുറിച്ച് നമുക്ക് വ്യക്തത കിട്ടുകയുള്ളൂ। ये दोनों को अगर सहयोग करके पढ़ेंगे तो ही स्वर्गीय सेवा, अभी ये तो पृथ्वी का सेवा है, उसके अलावा एक स्वर्गीय सेवा है, उसके बारे में थोड़ा और गहराई में समझ में आएगा। നമ്മളെ ഉന്നത തലത്തിലേക്ക് കൊണ്ടുവരാൻ പഴയ നിയമത്തിന് കോൺട്രാസ്റ്റ് ആയിട്ട് കൃപയിലൂടെ ക്രിസ്തു എന്ത് ചെയ്തു എന്നുള്ളതിന്റെ ഒരു ലിസ്റ്റ് നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ പതിക്കുമ്പോൾ मैं तो पुराने नियम में जो सेवाएं था, जो बलिदान होता था, वो क्या था? वो एक सीमित था। वो सीमित बात क्या हो गया? नए नियम को सेवा के लिए एक रुकावट बन गया। तो उसके लिए वो बात हमको समझना है कि पुराने नियम के सेवा कैसा नए नियम के सेवा के लिए एक रुकावट बन रहा है, एक स्टम्बलिंग ब्लॉक बनकर, हिंड्रेंस बनकर रोकने का कोशिश कर रहा है। तो उसमें क्या क्या बातें हैं, क्या क्या रुकावटें हैं, वो हमको आत्मिक और स्वर्गीय नजरिया से देखेगा तो ही समझ में आएगा। നമ്മള് വേദപുസ്തകം മൊത്തം എടുത്ത് പഠനം പഠിച്ചാൽ അത് 10-60 പരം പോയിന്റുകളുണ്ട്, നമ്മളെല്ലാം എടുക്കുന്നില്ല। ഒരു ചെറിയൊരു ബ്രീഫ് स्टडी മാത്രമേ നമ്മൾ ഇതിൽ നിന്ന് എടുക്കുന്നുള്ളൂ। अगर पूरा बाइबल उत्पत्ति से लेकर प्रकाशित वाक्य का पूरा स्टडी करने चालू किया तो बहुत बड़ा स्टडी हो जाएगा, इसलिए मैं पूरा नहीं ले रहा हूँ। बस छोटा लिमिटेड टाइम में जो थोड़ा समय है उसमें थोड़ा बातें मैं आपको बताना चाहता हूँ। അപ്പോൾ വേദപുസ്തകം പറയുന്നു പഴയ നിയമം എന്ന് പറയുന്നത് മിനിസ്ട്രി ഓഫ് കണ്ടംനേഷൻ, ന്യായവിധിയുടെ ശുശ്രൂഷയായിരുന്നു എന്ന് വ്യക്തമായി പുതിയ നിയമത്തിൽ തന്നെ പറയുന്നുണ്ട്। हम लोग पुराने नियम का जो सेवा था क्या है कि पुराने नियम का सेवा वो एक दंड देने का एक सेवा है करके नए नियम में कुरिन्थी का पुस्तक में ये लिखा है। നിങ്ങൾ അത് എഴുതിയെടുത്താൽ മതി, ഇപ്പൊ വായിക്കാൻ നമുക്ക് സമയമില്ല। अभी आप लोग ये सब बातें लिख के रख लेना वचन को, और आप घर उसके डिटेल स्टडी आप लोग पर्सनली करना। अभी एक्सप्लेन करने के लिए टाइम नहीं है, वचन लेकर पढ़ने के लिए टाइम नहीं है। അപ്പൊ അതെങ്ങനെയാണ് പുതിയ നിയമത്തിൽ ക്രിസ്തുവിൽ കൂടെ നമുക്ക് ബെനിഫിറ്റ് ആയത്? കാരണം ബ്ലെസ്സിംഗ് ഓഫ് ദ ന്യൂ ടെസ്റ്റമെന്റ് നമ്മൾ ലാസ്റ്റ് പറഞ്ഞിട്ടുണ്ട്। यस, तो इसके लिए प्रियो ये कैसा है कि पुराना नियम का ये दंड का ये जो सेवा पुराना नियम में जब तक जिंदा रहते समय में वो कैसा यीशु मसीह के द्वारा जो हमारे लिए ये आज्ञा विरुद्ध है, ये विरुद्ध की बात को कैसा यीशु मसीह ने हमें आशीष में बदल दिया करके ये बात हम देखते हैं। അപ്പൊ നമ്മളിവിടെ ഈ ഔട്ട്ലൈനിൽ കൊടുത്തിരിക്കുന്ന ബ്ലെസ്സിംഗ് ഓഫ് ദ ന്യൂ ടെസ്റ്റമെന്റിൽ വന്ന പോയിന്റുകൾ ഞാൻ പറഞ്ഞിട്ടില്ല അവിടെ, पेज 3 में जो यहाँ पर ऑलरेडी जो आउटलाइन में आया हुआ बातें है वो मैंने यहाँ पर डाला नहीं है, तो आउटलाइन को भी पढ़ना और यहाँ का भी देख लेना। तो यहाँ पर जो आशीष है नए नियम के बलिदान का आशीष, वो पॉइंट 2 का बी पार्ट में वो सब बातें मैंने नहीं लिखा है। അപ്പം ഇനിയും പുതിയ നിയമത്തിൽ ക്രിസ്തുയേശുവിൽ കൂടിയുള്ള മിനിസ്ട്രി എന്താണ്? മിനിസ്ട്രി ഓഫ് കണ്ടംനേഷൻ അല്ല, പിന്നെന്താണ്? फॉरगिवनेस। इसके लिए प्रियो नए नियम में यीशु मसीह आने के बाद क्या हो गया? पहले यीशु मसीह आने के पहले तक कौन सा सेवा था? दंड देने का सेवा है। तू पापी है, तू पापी है, तू नरक जाएगा, तू नरक जाए, ऐसा दोष लगाने वाला सेवा था। लेकिन यीशु मसीह ने आया तो क्या किया? हमारे विरुद्ध वाला जो ये सेवा था उसको हटाकर हमारे लिए क्षमा का सेवा उसने लाया। अनुग्रह के द्वारा हमको क्षमा का सेवा मिला। നമ്മൾ നെഞ്ചത്ത് കൈവച്ച് നന്ദി പറയണം। इसके लिए आपको क्या होना है? प्रभु को दंडवत करके, सीने में हाथ रखकर दंडवत करके प्रभु को धन्यवाद देना कि प्रभु आपने मुझे वो दंड देने वाला सेवा से हटाकर क्षमा का सेवा में लाया। കർത്താവ് തന്നെ പറഞ്ഞിട്ടുണ്ട്, प्रभु खुद कहता है മനുഷ്യരുടെ പ്രാണനെ നശിപ്പിക്കാനല്ല, पर मनुष्य का प्राण को मैं नाश करने नहीं, പിന്നെ परंतु क्यों आया? രക്ഷിക്കാനാണ് ഞാൻ मैं उनको बचाने के लिए आया हूँ। അപ്പൊ നമ്മുടെ കർത്താവിനെ നമ്മുടെ ഉള്ളിൽ പതിഞ്ഞു കിട്ടാൻ ഹോളി സ്പിരിറ്റ് ആഗ്രഹിക്കുന്നു। ഇതല്ലാതെ അല്ലെങ്കിൽ വേറെ ഏതെങ്കിലും ഒരു സഹോദരൻ ഒരു മിനിസ്ട്രി ചെയ്തതുകൊണ്ട് ഞാൻ രക്ഷപ്പെട്ടു എന്നല്ല, നമ്മളെ ക്രിസ്തുവിനെ പകരം മോശയെ ലോകത്തിൽ ഒരു മനുഷ്യനെ കൊണ്ടുവരാതെ ഈ ഫൊർഗീവ്നെസ് ആര് തന്നു? ഒരു ദൈവദാസൻ പറഞ്ഞിരിക്കും, അതേ സഹോദരാ നിന്റെ പാവങ്ങൾ ക്രിസ്തു മരിച്ചു, ആ പറഞ്ഞ ദൈവദാസനെ ഹൃദയത്തിൽ പതിപ്പിക്കാതെ അതേ ആരെ കുറിച്ച് പറഞ്ഞു?
यीशु ने അത് മോശ ആരെ കുറിച്ച് പറഞ്ഞു അതാണ്. इसके लिए प्रियो हमें नए नियम का सही धारण होना चाहिए। पवित्र आत्मा क्या चाहता है? हमारे दिलों में एक ही व्यक्ति का छाप आ जाना चाहिए, वो है यीशु मसीह का सेवा। यीशु मसीह ने क्या हमारे लिए किया। तो हम लोग अभी नए नियम का अभी का अवस्था आप लोगों को मालूम रहेगा। आप जब सुसमाचार जाकर बोलते समय में, लोगों को बोलते समय में, तो लोग क्या बोलते हैं? हाँ, ये पास्टर ने सुसमाचार बोला इसलिए मैं बच गया, वो पास्टर ने मुझे सुसमाचार दिया इसलिए मैं बच गया, ये पास्टर ने हाथ रखा इसके लिए बच गया। तो उन लोग के मन में किसका चित्र आ गया? वो व्यक्ति जिसने सुसमाचार बोला। प्रियो ऐसा ना होते हुए, क्योंकि पुराने नियम के लोग क्या करते थे? मूसा हमारा पिता है, अब्राहम हमारा पिता है, तो उन लोग के मन में कौन आ गया? मूसा और अब्राहम। ऐसा ना होते हुए, तो अभी भले ही ये तो सच है परमेश्वर ने प्रभु का दास को इस्तेमाल किया या कोई पास्टर को इस्तेमाल किया वचन देकर सुसमाचार और उद्धार आपको मिले, लेकिन तो भी वो व्यक्ति, लेकिन उद्धार दिया किसने? यीशु मसीह ने। इसलिए वो व्यक्ति के मन में किसका छाप आना चाहिए? सिर्फ और सिर्फ यीशु मसीह का आना चाहिए। वो व्यक्ति को भगवान का दर्जा नहीं देना है। നമ്മള് ഞാനൊരു ദേവദാസന്റെ ശുശ്രൂഷ എന്നെ ശ്രദ്ധിക്കുകയായിരുന്നു. एक बार मैं एक प्रभु का दास का एक सेवा को मैं ध्यान दे रहा था। അദ്ദേഹം വീഡിയോയിൽ ഇങ്ങനെ പ്രസംഗം പറയുകയാണ്. उन्होंने ऐसा वीडियो में ऐसा प्रचार करके बता रहा है। അപ്പൊ ചിലരൊക്കെ അങ്ങോട്ടൊക്കെ നോക്കി ഇങ്ങോട്ടൊക്കെ നോക്കിയിരിക്കുന്നു. तो आप उसको, तो मीटिंग में क्या हो रहा था? कुछ लोग है ना, वो लोग उधर इधर देख रहे थे, प्रचारक पे ध्यान नहीं दे रहा था। പുള്ളിക്ക് പെട്ടെന്ന് ദേഷ്യം വന്നു. तो वो प्रभु का दास जो प्रचार कर रहा है, जल्दी गुस्सा आया उसको। അദ്ദേഹം പറഞ്ഞു, ഞാൻ പറയുന്നത് കേൾക്കാത്തവനെയും അവന്റെ തലമുറയെയും ദൈവം നശിപ്പിക്കാൻ പോവുകയാണ്. तो वो पास्टर क्या बोल रहा है? क्या जो मेरा वचन अभी सुनेगा नहीं, ध्यान नहीं देगा, वो व्यक्ति और उसका सारा पीढ़ी नाश होकर श्राप होकर नरक में चले जाएगा। അപ്പം ഉറങ്ങുന്നവരെല്ലാം ഞെട്ടി ഉണർന്നു. तो जो सो रहे थे वो लोग डर के जाग गया। സഹോദരന്മാരുടെ തലയിൽ कवरिंग इलातवरला कवरिंग इट्टू। तो बहन लोग जिसका सिर जो ढके नहीं थे फटाक से उन्हें हेड कवर ढक दिया। वो लोग अंतरिक्ष मारी, पूरा परिस्थिति माहौल बदल गया, सब पवित्र जगह हो गया, എല്ലാവരും ഉത്സാഹിതരായി, सब लोग एकदम उत्तेजना में भर गया। अल्ले നമുക്ക് അങ്ങനെ ചില ടെക്നിക്കൽ ഉപയോഗിക്കാം। देखो ऐसा सब तंत्र इस्तेमाल करना है तो बोलो, हम भी करेंगे। പക്ഷേ क्रिस्तुविന്റെ സന്നിധിയിലാണ്। परंतु लेकिन प्रियो आप क्या कर रहे हैं? आप किसके सामने? यीशु मसीह के सामने ये नाटक कर रहे हैं आप। ഇവിടെ യേശു കർത്താവ് ഈ മീൻപിടുത്തക്കാരെ 3.5 കൊല്ലം എങ്ങനെ കൊണ്ടു നടന്നു? കർത്താവ് പറഞ്ഞ അവർക്കൊന്നും മനസ്സിലാവില്ല। प्रियो आप जरा सोचो ना, यीशु 3.5 साल सेवा करते समय में अनपढ़ गवार जैसे पतरोस और याकूब जो मछुआरे हैं, उनका भाषा सुनेंगे तो लोगों को गुस्सा आता है, उनके सामने खड़ा रहेगा तो लोगों को बदबू आता है। ऐसा 3.5 साल यीशु उन लोगों को झेलते लेकर गया। बोला तो एक बार भी कंप्लेन किया गया? ഞാൻ ഒരിക്കലും ഇങ്ങനെ പറഞ്ഞു, യേശു കർത്താവും ശിഷ്യന്മാരും ഒരിക്കലും ഒരുമിച്ച് പ്രാർത്ഥിച്ചിട്ടില്ല എന്ന് പറഞ്ഞപ്പോൾ അത് കേട്ട സഹോദരന്മാർക്ക് ഭയങ്കര പ്രയാസമായി. കാരണം അതെങ്ങനെ ശരിയാവും? मैंने एक बार ऐसा प्रचार करने का टाइम में बोला, यीशु मसीह जब सेवा में जब उतरने के बाद यीशु मसीह बहुत बार प्रार्थना करता था, आप लोगों को मालूम है, लेकिन प्रार्थना करने के टाइम में यीशु मसीह कभी भी चेलों के साथ मिलकर प्रार्थना किया करके ऐसा है ही नहीं। यीशु हमेशा कैसा प्रार्थना करता था? अकेले में प्रार्थना करता था। 12 चेलों को साथ में लेके या 70 चेलों को साथ में लेकर कभी साथ में प्रार्थना किया ही नहीं है बाइबल में। ऐसा मैंने बोला तो बहुत लोगों को बुरा लग गया, अरे ऐसा कैसा हो सकता है? फिर चेले लोग फिर किसके साथ प्रार्थना किया? യേശു പ്രാർത്ഥിച്ചാൽ ഈ 12 പേര് പ്രാർത്ഥിച്ചതിന് ശേഷം ആമേൻ പറയട്ടെ। प्रियो ऐसा एक सवाल मैं पूछना चाहता हूँ, यीशु जब प्रार्थना करने के टाइम लोगों को आमीन बोलना चाहिए ना? यीशु एकदम स्वर्गीय दर्शन के बारे में, मैं पिता की ओर से भेजा हुआ हूँ, मैं एक बहुत बड़ा सेवा करने आया हूँ, ऐसा प्रार्थना करके बोलने के बाद चेले लोग उसमें आमीन बोलेंगे क्या? ഇല്ല, യഹൂദ പാരമ്പര്യം പെടുന്നതാണ്. क्योंकि यहूदी लोगों ने, वो लोग चेले लोगों ने, वो लोग यहूदी रीत रिवाज को पालन करने वाला, अब्राहम का परमेश्वर, मूसा का परमेश्वर, लेकिन ये यीशु डायरेक्टली पिता बोल रहा है। इतना हिम्मत! കർത്താവ് പ്രാർത്ഥിക്കുന്ന കേൾക്കുമ്പോൾ ആരംഭമില്ല, അവസാനമില്ല. हम लोग प्रार्थना करने का टाइम, हे स्वर्गीय परमेश्वर आपका नाम का महिमा हो, फिर हम लोग खत्म कैसा करते हैं? यीशु मसीह के नाम में। तो हम लोग प्रार्थना करने के टाइम में आरंभ है, अंत है, लेकिन यीशु प्रार्थना करने का टाइम ऐसा आरंभ में प्रार्थना कर सेनाओं का यहोवा, अब्राहम इसहाक याकूब का परमेश्वर के नाम में पवित्र पवित्र, ऐसा थोड़ी यीशु वो डायरेक्टली पिता से डायरेक्टली बात करता था, प्रार्थना करता था। उनको आरंभ नहीं, अंत नहीं। യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 13, 14, 15, 16 അധ്യായങ്ങൾ കർത്താവ്
കർത്താവ് ഒരു വേറെ മാറിയ മുറിയിൽ വെച്ച് സംസാരിച്ചുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ പെട്ടെന്ന് പ്രാർത്ഥിക്കണം തോന്നി. 11 അധ്യായത്തിന്റെ പരിണമകന പറഞ്ഞുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ പ്രാർത്ഥിച്ചു. अभी एक बात आप ध्यान देना, यूहन्ना का सुसमाचार उसका 13 अध्याय, 14 अध्याय, 15 अध्याय, 16 अध्याय, ये 4 अध्याय वो लोग कहां पढ़ते मालूम है? यीशु अपना आखिरी समय चेलों के साथ बिताने वाला है, जो लास्ट सफर, आखिरी बोझ जो प्रभु चेलों के साथ फसोन का पर्व बना रहे हैं, उसके लिए लोग ने क्या किया? एक खास कमरा लेकर ऊपर का कमरे में जाकर बैठकर प्रभु सबके साथ चेलों के साथ बात कर रहे हैं. तो जैसे ही 16 अध्याय खत्म हो गया, अचानक यीशु ने क्या किया? 17 का 1 पढ़ना, जॉन चैप्टर 17 वर्स 1. यीशु ये बात कही, मतलब 16 अध्याय तक जो भी बातें था यीशु डायरेक्टली बोलते जा ही रहा था. और फिर और अपनी आंखें आकाश की ओर उठाकर कहा. हाँ देखो, मतलब अचानक वो लोग बातें कर रहे हैं. यीशु 12 चेलों के साथ मिलकर पर्सनली बातें कर रहा है. भैया ऐसा ऐसा होगा, तुम में से बड़ा कौन है छोटा कौन है, ऐसा मत करना, सब प्रेम में रहना, ये सब बोलकर यीशु फिर अचानक क्या किया? स्वर्ग की ओर देखकर हे पिता बोलकर प्रार्थना शुरू किया. നമ്മളിപ്പോ ഒരു സഹോദരനെ ഞാൻ ശ്രദ്ധിക്കുകയായിരുന്നു, സഹോദരന്മാരെല്ലാം പ്രാർത്ഥിക്കാൻ വിളിച്ചു, എല്ലാവരും പ്രാർത്ഥിക്കാൻ, ഇദ്ദേഹം വരുമ്പോൾ പ്രാർത്ഥിക്കാമെന്ന് അറിയാം, എന്നാലും അദ്ദേഹം മുമ്പോട്ട് വരും, എന്നിട്ട് പറയും നമുക്ക് പ്രാർത്ഥിക്കാം. അല്ലേ, പ്രാർത്ഥിക്കുന്ന സഹോദരനെ വിളിക്കുമ്പോൾ തന്നെ എല്ലാവർക്കും അറിയാം പ്രാർത്ഥിക്കാനാണ്. പക്ഷെ അദ്ദേഹം മുമ്പോട്ട് വന്നിട്ട് പറയും നമുക്ക് പ്രാർത്ഥിക്കാം. ഇത് ഓർഡറുമില്ല, പറഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കുമ്പോൾ പ്രാർത്ഥിക്കുക. तो देखो अभी हम लोग का रिवर्स बना, हम लोग सब बाइबल स्कूल में कॉलेज में सब पढ़ा हुआ, अभ्यास किया हुआ, ट्रेन हो गए, मतलब शिक्षण प्राप्त किया. अभी उदाहरण के लिए हम लोग ने बहुत से भाइयों को प्रार्थना करने के लिए बुलाया, तो सब लोग स्टेज में आकर अभी बुलाया ही क्यों था? प्रार्थना करने के लिए. लेकिन कुछ लोग क्या बोलते हैं, चलो आओ हम लोग प्रार्थना करते हैं. मतलब वो क्या बताने, मतलब शुरुआत कर रहे, मतलब एक प्रार्थना शुरू करने जा रहा है करके तब लोगों को मालूम पड़ रहा है कि ये भाई अभी प्रार्थना करने शुरू करने वाला. तो हमको मालूम है प्रार्थना कब शुरू करना है, कब खत्म करना है. लेकिन यीशु ऐसे किया गया, चलो आओ हम प्रार्थना करते हैं, ऐसा यीशु नहीं. मतलब यीशु का मतलब आप लोग ने जो किया गलत है वैसा नहीं बोल रहा, लेकिन यहाँ पर यीशु का रिश्ता देखो प्रभु के साथ कैसा है. वो डायरेक्टली कभी भी उसको पब्लिक कौन है कितना क्या है कुछ नहीं, यीशु को मन हुआ पिता से प्रार्थना कर रहे हैं, डायरेक्टली प्रार्थना शुरू किया. അതിന് ഒരു ആരംഭവും ഇല്ല അവസാനവും ഇല്ല. तो शुरुआत कैसे करना चाहिए, टेक्निक क्या है? अब्बा पिता बोलना चाहिए, ऐसा कोई टेक्निक यीशु के पास नहीं है. क्यों अपने खुद का पिता से बात कर रहे हो? അപ്പൊ നാം പറഞ്ഞതിന് താല്പര്യം, मतलब मेरा कहने का उद्देश्य यह है, പുതിയ നിയമം ഒരു വ്യക്തിയാണ്, नया नियम एक व्यक्ति है, ശുശ്രൂഷ ഒരു വ്യക്തിയാണ്, सेवा एक व्यक्ति है. ആ വ്യക്തി वो व्यक्ति നമ്മളിൽ വസിച്ചുകൊണ്ട് हमारे अंदर बस के നമുക്ക് പാപമോചനം തരുന്നു, हमको पाप का क्षमा दे रहा है. എല്ലാം ചെയ്യുന്നത് നമ്മളിൽ വസിച്ചുകൊണ്ടാണ്. देखो यीशु मसीह जो भी काम कर रहा है वो बाहर रुक के नहीं, हमारे अंदर बस कर प्रभु कर रहा है. പഴയ നിയമം എന്താണ്? पुराना नियम क्या है? വരാൻ പോകുന്നു എന്ന് പറയുന്നതാണ്. पुराना नियम क्या है? आने वाला बातों का सिर्फ एक छाया है. ദൈവം എവിടെ വസിച്ചു? तभी परमेश्वर कहाँ बसा था? ആലയത്തിലാണ്, तब मंदिर में था. അപ്പൊ വിശ്വാസികളോട് പറയുകയാണ്, तब विश्वासियों को ये बात बता रहा है, ഈ മന്ദിരത്തിൽ വസിക്കുന്ന ദൈവം, ये मंदिर में जो तुम बसा हुआ जो परमेश्वर है ना, നിങ്ങളുടെ ഹൃദയത്തിൽ വരും. एक दिन എല്ലാം വ്യത്യസ്തമായതുണ്ടോ? एक दिन तुम्हारा मन में आएगा, एक दिन तुम्हारा दिल में आएगा. तब रीत बदल गया, शारीरिक मंदिर नहीं आत्मिक मंदिर हो गया. അപ്പൊ ക്രിസ്തു എന്റെ ഉള്ളിലാവുമ്പോൾ, अभी मसीह हमारे अंदर होने की वजह से അതെങ്ങനെയാണ് പിന്നെ ന്യായവിധിയുടെ സൃഷ്ടിയാകുന്നത്? फिर अभी यीशु मसीह मेरे अंदर आ गया है तो फिर वो कैसा दंड का सेवा हो जाएगा? ക്രിസ്തു ഇല്ലാത്തവർക്കല്ലേ ന്യായവിധിയുള്ളൂ. ये जिसमें मसीह नहीं उनको दंड है ना. അതുകൊണ്ട് പ്രസംഗത്തിൽ ഞാൻ പറയുന്നത് കേട്ടില്ലെങ്കിൽ നിങ്ങളെല്ലാം നശിച്ചു പോകുന്നു പറഞ്ഞാലും ക്ഷീണിക്കരുത്. കാരണം നമ്മളെ അനുഗ്രഹിച്ചവരോടുണ്ട്. इसके लिए शायद आप लोग शायद ऐसे मीटिंग में गया रहेगा जहां पर पास्टर बोलेगा जो मेरा प्रचार नहीं सुनेगा यीशु के नाम में तू बर्बाद हो जाएगा. अगर ऐसा सुना तो भी आप लोग घबराना नहीं. क्यों? जो हमको छुटकारा देने वाला वो यीशु और हमारे अंदर है. वो प्रचारक बोलने की वजह से नहीं हम लोग नाश हो रहे. यीशु मसीह मेरे अंदर नहीं है तो मैं नाश होऊंगा, लेकिन यीशु अंदर है तो हमारा स्वर्ग पक्का है. प्रियो, ഇനി നമ്മൾ അടുത്ത വാക്യം വായിക്കുമ്പോൾ अगला भाग हम पढ़ते हैं. നമ്മള് പുറപ്പാട് പുസ്തകം 20:1 മുതൽ 17 വരെ ദൈവവുമായിട്ട് രഞ്ജിച്ചു പോകാൻ ദൈവം വെക്കുന്ന റിക്വയർമെന്റ് ആണ്. हाँ, हम लोग एक्सोडस चैप्टर 20 से 1 से 17 तक, एक्सोडस चैप्टर 20 ദൈവം ഡിമാൻഡ് ചെയ്യുകയാണ്. उसमें जो आज्ञाएं जो प्रभु ने दिया, जो कल्पनाएं जो प्रभु दिया, आदेश जो दिया, वो परमेश्वर का मांग है.
परमेश्वर क्या बोल रहा है? परमेश्वर कुछ बातें बोल रहा है, वो बोलने वाले बात को लोग क्या करना चाहिए? उसमें सहयोग करना चाहिए। ഗോഡ്സ് റൈച്ചസ് റിക്വയർമെന്റ്, परमेश्वर का धार्मिकता का मांग, അതാണ് നമ്മുടെ റോമാലേഖനം 8-ാം അധ്യായത്തിന്റെ 3-4 വാക്യത്തിൽ वही है रोमन चैप्टर 8 वर्स 3 और 4 में परमेश्वर का धार्मिकता का मांग करके हम पढ़ते हैं। ക്രിസ്തു നമുക്ക് വേണ്ടി ദൈവത്തിന്റെ റൈച്ചസ് റിക്വയർമെന്റ് മെറ്റ് ചെയ്തു. ആമേൻ. റോമാലേഖനം 8-ാം അധ്യായത്തിന്റെ 4-ാം വാക്യത്തിലുണ്ട് रोमन चैप्टर 8 वर्स ഈ പറയപ്പെട്ട എക്സോഡസ് 20:1 വരെ ദൈവം വെച്ച ഡിമാൻഡ് റൈച്ചസ് റിക്വയർമെന്റ്. എന്റെ മുമ്പിൽ വന്നാൽ ഈ കൽപ്പനകളെല്ലാം പാലിച്ചവനായിരിക്കണം. പുറപ്പാട് പുസ്തകം 20:1 വരെ. तो इसलिए परमेश्वर का सबसे बड़ा मांग क्या होना चाहिए? मेरे सामने आने वाला जो भी व्यक्ति है वो पवित्र रहना चाहिए। पवित्र रहना तो व्यक्ति को क्या करना पड़ेगा? निर्गमन का पुस्तक एक्सोडस चैप्टर 20 वर्स 1 से 17 तक जो 1 से 17 तक लिखा हुआ आज्ञा को पालन करना पड़ेगा। वो जिसने पालन किया वो व्यक्ति योग्य है परमेश्वर के सामने धैर्य रहकर खड़े रहने के लिए। लेकिन तो ऐसा इतना 4000 साल हो गया, किसी ने भी वो बात को पूरा नहीं किया। ऐसा अवस्था में रहते समय में यीशु मसीह ने क्या किया? वो खुद रोमन चैप्टर 8 वर्स 3 और 4 में लिखा है कि वो खुद आया, परमेश्वर का मांग को पूरा किया एंड गॉड्स राइचस रिक्वायरमेंट, परमेश्वर का धार्मिकता का मांग को पूरा करके हमारे अंदर बस गया, ताकि अभी हमें पूरा नहीं करना है, लेकिन जिसने पूरा किया वो व्यक्ति अभी हमारे अंदर आकर जी रहा है। ദൈവം ഡിമാൻഡ് ചെയ്യാം. तो अभी परमेश्वर मांग कर रहा है हमसे। എന്നാൽ അത് എങ്ങനെയാണ് പുതിയ നിയമത്തിൽ കോൺട്രാസ്റ്റ് ആയിരിക്കുന്നത്? तो वो नए नियम में कैसा एक विरुद्ध बात बन गया? पुराने नियम में प्रभु मांग रहा है, नए नियम में कैसा एक विरुद्ध बात हो गया, ऑपोजिट हो गया। 2 കൊരിന്ത്യർ 5:18-21 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ 2 Corinthians chapter 5 verse 18 to 20 ദൈവം നമ്മളോട് ബിസീസ് ചെയ്യുകയാണ്, നമ്മളോട് അപേക്ഷിക്കുകയാണ്. हाँ, 2 Corinthians chapter 5 verse 18 to 21 पढ़ते समय में आप क्या कर रहे हैं? परमेश्वर हमको दया करके, अरे बच्चे लोग तुम लोग ये मेरे बात इधर वो हमसे दरख्वास्त कर रहा है, हमसे रिक्वेस्ट कर रहा है, ऑर्डर नहीं कर रहा है। जैसा एक्सोडस 20 में प्रभु लागू कर रहा है कानून, लेकिन प्रभु हमसे दरख्वास्त कर रहा है, डिमांड ചെയ്യല്ല. तो प्रभु अभी ऑर्डर नहीं कर रहा है, ദൈവം തരികയാണ്, ബിസ്റ്റോയിങ്, बल्कि प्रभु अभी दे रहा है, डायरेक्टली दे दिया हमको। ഈ രണ്ട് വാക്യങ്ങൾ നിങ്ങൾ തമ്മിൽ താരതമ്യം ചെയ്യുമ്പോൾ അറിയാം എന്താണ് പഴയ നിയമമോ പുതിയ നിയമം, എങ്ങനെയാണ് അത് കോൺട്രാസ്റ്റ് ആയിരിക്കുന്നത്. तो प्रियो ये दोनों वाक्य आप लोग पढ़ना, एक्सोडस का वाक्य और दूसरा कोरिन्थ का वाक्य पढ़ते समय में दोनों कैसे विरुद्ध है? पुराने नियम में परमेश्वर मांग रहा है, तू ऐसा करो करो करो। नए नियम में यीशु दे रहा है, मैंने कर दिया तुम लोग ले लो। Praise the Lord. आमेन। ദൈവം പറയാണ്, प्रभु कह रहा है मैं, प्रभु बोल रहा है मैं देने वाला हूँ, तुमसे मांगने वाला नहीं हूँ। പഴയ നിയമത്തിൽ എന്താണ്? पुराने नियम में क्या था? കൊണ്ടുപോവാ, मांग रहा है, तुमको ऐसा करना पड़ेगा नहीं तो मैं तुमको छोड़ूंगा। मतलब वैसा डिमांड रखने वाला परमेश्वर था। Praise the Lord. Praise the Lord. അല്ലേ? आमेन। എവിടെ വസിക്കും? कहाँ पर निवास करके? എന്റെ പുത്രനെ ഞാൻ തരികയാണ്. मेरा पुत्र, परमेश्वर कहता है मैं मेरा पुत्र को मैं दे रहा हूँ। ഈ നിരപ്പിന്റെ ശുശ്രൂഷ ദൈവത്തിന് വേണ്ടി ഞങ്ങൾ നിങ്ങളോട് യാചിക്കുന്നു. इस प्रकार का ये सेवा को परमेश्वर की ओर से सुसमाचार के द्वारा ये मैं तुमसे विनती करता हूँ। ദൈവം ഡിമാൻഡ് ചെയ്തു, परमेश्वर ने पहला मांग किया, ഞങ്ങളിലൂടെ, परंतु हमारे द्वारा ദൈവം നിങ്ങളോട് യാചിക്കുകയാണ്. तुमसे अपेक्षा कर रहा है, परमेश्वर रिक्वेस्ट कर रहा है। ഇത് തമ്മിലുള്ള കോൺട്രാസ്റ്റ് സാമ്യമല്ല നമ്മൾ പറയുന്നത്. देखो मैं पुराने नियम और नए नियम का समानता ही नहीं बोल रहा हूँ, ക്രിസ്തു എങ്ങനെ നിവർത്തിച്ചു ഒന്നുമല്ല. और मैं ये भी नहीं बोल रहा हूँ कि यीशु मसीह ने क्या क्या बातें पूरा किया, वो बात नहीं मैं बता रहा। അതിനാൽ എല്ലാം 100 മടങ്ങ് ഇരട്ടിയാണ് നിവർത്തിച്ചിരിക്കുന്നത്. बल्कि यीशु मसीह ने जो पिता परमेश्वर ने जो मांग किया उसके 100 गुना 1000 गुना पूरा करके यीशु मसीह ने कर दिया है। लेकिन उसमें हमारा क्या फायदा हुआ, और हमारा फायदा होने की वजह से हम लोग पुराने नियम के कर्मों से विरुद्ध हो गए हैं, वो बातें बता रहा हूँ। അപ്പൊ ഈ കോൺട്രാസ്റ്റ്, പഴയ നിയമവും പുതിയ നിയമവും തമ്മിലുള്ള വ്യത്യാസം, യേശു ക്രിസ്തുവിനെ നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ പിടിച്ചിരുത്തുന്ന ആത്മാവിന്റെ ഒരു ശുശ്രൂഷ, ഈ ക്രിസ്തു നിനക്ക് എത്ര ആവശ്യമാണ് എന്ന് നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ പതിപ്പിച്ചു തരികയാണ് ആത്മാവ് ഈ പുതിയ ശുശ്രൂഷയിലൂടെ ചെയ്യുന്നത്. इसलिए प्रियो नया नियम का सेवा का उद्देश्य क्या है? पवित्र आत्मा क्या करना चाहता है? यीशु मसीह के द्वारा जिसने सारा बात परमेश्वर का मांग को जो पूरा करके पुराना नियम का अवस्था से हटाकर पूरा करने वाला जो यीशु मसीह है, वो पूरा किया हुआ यीशु मसीह को पवित्र आत्मा हमारे अंदर देकर हमारा अवस्था को एक संपूर्णता में लेकर आ रहा है। यह है आत्मा का सेवा जो हमारे अंदर करवा रहा है। നമ്മൾ ഗലാത്യ ലേഖനം 3:10 അവിടെ പറയുന്നു, പഴയ നിയമം
ഒരു ശാപത്തിന്റേതായ നിലയിലായിരുന്നു എന്ന് വായിക്കുന്നു. गलतियों की पुस्तक तीसरा अध्याय गलेशियंस चैप्टर 3 पढ़ते समय वर्स 10 में पुराना नियम का जो वाचा है वो एक श्राप है करके कहते हैं. വായിക്കാൻ സമയമില്ല, അതുകൊണ്ടാണ് നമ്മളിവിടെ എഴുതിയെടുത്താൽ മതി. दियो मैं अभी आप लोगों को पढ़ाने के लिए समय नहीं है, इसलिए मैंने बोर्ड में डिस्प्ले किया है, इसलिए आप लोग रेफरेंस के लिए लिख लेना. ड्यूटरोनोमी 21-22 പറയുന്നുണ്ട്. व्यवस्था में ड्यूटरोनोमी चैप्टर 21 वर्स 22 में ये लिखा है. എങ്ങനെയാണ് കോൺട്രാസ്റ്റ് ആയിരിക്കുന്നത്, ഓപ്പോസിറ്റ് ആയിരിക്കുന്നത്? तो ये जो श्राप था अभी नया नियम कैसे इसका विरुद्ध बन गया, ऑपोजिट हो गया. ഗലാത്യ ലേഖനം 3:13 ഈ ശാപത്തിൽ നിന്ന് നമ്മളെ गलेशियंस चैप्टर 3 वर्स 13 में क्या लिखा है? यीशु मसीह का कार्य की वजह से क्या हो गया? उन्होंने हमें श्राप से मूल ले लिया, उन्होंने दाम चुकाकर हमें श्राप से मूल लिया. रिडीम में പറയുന്നത് വില കൊടുത്ത് വാങ്ങിയതാണ്. यस यस, हमें छुटकारा दिया करके जब बाइबल में पढ़ते समय छुटकारा दिया मतलब कैसा छुटकारा? मूल दाम देकर हमें छुड़ाया. പ്രിയമുള്ളവരെ, ഞാൻ ദൈവത്തിന്റെ പുത്രന്റെ രക്തം കൊണ്ട് വിലയ്ക്ക് വാങ്ങപ്പെട്ടവനാണെന്നുള്ള ആ അഷുറൻസ് എത്ര അനുഗ്രഹമാണെന്നറിയാമോ? मैं प्रियो, इसलिए मैं जीवित है सच्चा परमेश्वर का मैं एक बेटा हूँ, मैं उसका पुत्र बन चुका हूँ, मैं उसका हो चुका हूँ करके ये बात का बहुत ही हर एक विश्वासी के लिए कितना बड़ा आशीष का बात है. प्रियो, നമ്മൾ വിലയ്ക്ക് വാങ്ങപ്പെട്ടവരല്ലേ? क्या हम लोग मूल दाम देकर खरीदे हुए लोग हैं क्या? വെള്ളി തന്നെ അഴിഞ്ഞു പോകുന്ന വസ്തുക്കളെ കൊണ്ടാണോ? क्या परमेश्वर ने हमें नाश होने वाला सोना चांदी से खरीदा है क्या? അപ്പം പുതിയ നിയമ ശുശ്രൂഷയിലൂടെ ദൈവാത്മാവ് ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ച് പറയുന്ന കാര്യങ്ങൾ നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ എഴുതപ്പെട്ടു വരുമ്പോഴാണ് നമുക്ക് ക്രിസ്തുവിന്റെ സ്വർഗസ്ഥലങ്ങളിലുള്ള ശുശ്രൂഷയിലേക്ക് നമുക്ക് പ്രവേശിക്കാൻ കഴിയുന്നത്. ഇതിൽ ബേസ് ഇല്ല എങ്കിൽ പറഞ്ഞാലും അത് മനസ്സിലാകും. इसके लिए प्रियो, नया नियम का सेवा, पवित्र आत्मा में नया नियम का सेवा क्या है, उस नया नियम सेवन का क्या क्या बातें हैं, वो नींव बातें अगर आज हमको अभी समझ में आएगा तो ही स्वर्गीय सेवा जो यीशु मसीह हमारे लिए कर रहा है और हमारे लिए तैयार किया है उसमें तभी हमको प्रवेश करने होगा, समझ में आएगा. लेकिन आज अगर बेस नहीं है तो लोगों को कितना भी प्रचार करके बताएगा तो लोगों को समझ में नहीं आएगा. നമ്മൾ റോമലേഖനം 7:9-11 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ रोमन्स चैप्टर 7 वर्स 9 and 11 रोमियो का पुस्तक 7 का पढ़ता है. ഒരു അത് ഇവിടെ നമ്മൾ അക്ഷരം കൊല്ലുന്നു എന്ന അർത്ഥത്തിൽ മാത്രമല്ല, यहाँ पर मारता है करके शब्द लिखा है. वो वही नहीं, ദൈവത്തിന്റെ കൽപ്പന വന്നപ്പോൾ ഈ കൽപ്പന എന്നെ കൊന്നു. റോമലേഖനം 7 അധ്യായം അതിന്റെ 9-11 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ रोमियो का पुस्तक उसका 7 का 9-11 पढ़ते समय में सिर्फ अक्षर मारेगा उस अर्थ में नहीं, जैसे ये प्रमाण आया, जैसे ये आज्ञा आया तो क्या किया? मुझे मार दिया, ऐसा अवस्था में हो गया, मृत्यु का सेवा हो गया. എങ്ങനെയാണ് അത് കോൺട്രാസ്റ്റ് ആയിരിക്കുന്നത് പുതിയ നിയമത്തിൽ? इसके बदले में तो पुराना नियम का सेवा क्या है? एक मृत्यु लाने वाला, दंड लाने वाला सेवा था. इसके विपरीत इसका उल्टा कैसा नया नियम में आया? യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 10 അധ്യായത്തിന്റെ 10 വാക്യത്തിൽ കർത്താവ് തന്നെ പറയുകയാണ്, യോഹന്നാൻ का सुसमाचार जॉन चैप्टर 10 वर्स 10 में यीशु स्वयं कहता है, ജീവൻ ഉണ്ടാകേണ്ടതിന് जीवन होने के लिए സമൃദ്ധമായ ജീവൻ, बहुतायत जीवन होने के लिए, मतलब वहां पर मृत्यु नहीं आ रहा है, जीवन आ रहा है. അത് എവിടെ നിന്ന് പറയുന്നു? वो कहां पर रोके बोल रहा है? നമ്മളിൽ വസിച്ചുകൊണ്ട് हमारे अंदर रहकर बोल रहे यीशु. यीशु जब हमारे अंदर आया तो सिर्फ जीवन ही नहीं आया, बहुतायत जीवन आया. ദൈവം ഉള്ളിൽ ഇല്ലാത്ത അവസ്ഥയാണ് പഴയ നിയമം. प्रियो, जिसके अंदर यीशु अंदर जब तक आया नहीं है तभी वो व्यक्ति कहां पर है? पुराना नियम का न्याय विधि के अंदर है. वो വചനമുണ്ട്, वचन है, പക്ഷെ വചനം കൊടുത്ത ദൈവമില്ല. वचन ആ വചനം കൊടുത്ത ദൈവം അവരുടെ तो वचन तो है, लेकिन जिस परमेश्वर ने जो वचन उनको दिया वो परमेश्वर उनके अंदर नहीं है. ഇതുപോലെയാണ് ഇന്ന് നമ്മൾ क्रिस्तु ഉള്ളിലില്ല. इसी रीति से आज मसीह हमारे अंदर नहीं है, പക്ഷെ വചനമുണ്ട്. लेकिन बाइबल पढ़ते हैं, बाइबल से सब मालूम है. उत्पत्ति बोलो किधर है, प्रकाशन वाक्य बोलो किधर है, सब बाइबल का जूस हमको सब कुछ मालूम है, लेकिन मसीह अंदर नहीं है. अगर मसीह अंदर नहीं है तो तुम किधर जाओगे? बाइबल पढ़ने के बाद भी न्याय का दंड में ही जाओगे. യേശു ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ചുള്ള വചനങ്ങളെല്ലാം ഉൽപ്പത്തി മുതൽ വെളിപ്പാട് വരെ നമ്മൾ അറിഞ്ഞാലും प्रियो, अगर पूरा बाइबल उत्पत्ति से लेकर प्रकाशित वाक्य पूरा 67 पुस्तक 66 बुक्स आपने बायाट भी कर लिया तो ക്രിസ്തുവിനില്ലായിരിക്കും, मसीह अगर आपके अंदर नहीं है तो हमारा कुछ फायदा नहीं है पढ़ने का. അപ്പൊ നമ്മളിവിടെ വായിക്കുകയാണ്, हम यहाँ पर पढ़ रहे हैं, മുന്നോട്ട് പോകാം, आगे जाएंगे. റോമലേഖനം അതിന്റെ 3:19 പറയുകയാണ്, रोमन्स चैप्टर 3 वर्स 19, എല്ലാ നാവും അടഞ്ഞ്
सभी होठ चुप हो जाएगा, ഓരോ നാവും ദൈവസന്നിധിയിൽ വാ ഉയർത്താൻ ഇട, കാരണം എല്ലാവരും അയോഗ്യരാ. क्योंकि और कोई भी लोग मेरे सामने मुंह खोलने के लिए योग्य नहीं है, क्योंकि सबका मुंह बंद हो जाना चाहिए, कोई मेरे सामने मुंह ना खोले. रोमन्स चैप्टर 3 वर्स 19. അവിടെ പറയാണ് എല്ലാ നാവും എന്ത് ചെയ്യും? सब मुंह क्या है? അറിഞ്ഞു फिन नीचे का ऊपर ला सकते हैं क्या थोड़ा? ओके, ऊपर कर, नीचे का दिख रहा नहीं है बैक में. और मुंह बंद किया जाए, बस हाँ, हर एक मुंह. बंद किया ये पुराने नियम का व्यवस्था है. पुराने नियम का व्यवस्था क्या बोलता है? तुम लोग कोई भी परमेश्वर के सामने बोलने के लिए योग्य नहीं है. जो परमेश्वर बोलेगा तुम सुनो. യേശുക്രിസ്തു ഉള്ളിൽ വരുമ്പോൾ യേശു കർത്താവ് എന്ന് പറയാൻ ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് നമ്മുടെ അധരങ്ങളെ തുറന്നിട്ടില്ല എങ്കിൽ ഇപ്പോൾ നാം എവിടെയാണ്? पढ़े नहीं बता प्रमाण प्रियो यीशु हम लोग पहला कोरिन्थी 12 अध्याय में पढ़ते हैं, जो कोई भी आत्मा में नहीं रहेगा वो यीशु को प्रभु नहीं बोल सकता. मतलब क्या? यीशु मसीह अभी हमारे लिए क्रूस पर मरकर आने के बाद आत्मा हमारे अंदर आकर यीशु मसीह हमारे अंदर बसकर अगर हमारा होठों से यीशु तू प्रभु है ऐसा अगर हमारा होठों से नहीं हो रहा है बोलने, मतलब वो व्यक्ति अभी भी नरकी अवस्था में पुराना नियम का बंधन में, क्यों? उसको मुंह खोलने नहीं हो रहा. പുതിയ നിയമത്തിലെ അനുഗ്രഹം എന്താണ്? लेकिन नया नियम का आशीष क्या है? ആദ്യം തന്നെ വാ തുറന്നുകൊണ്ട് വരികയാണ്. റോമാലേഖനം 10:9 യേശുവിനെ കർത്താവെന്ന് നോക്കുക, വാ തുറക്കണ്ടേ? रोमियो का पुस्तक 10वां अध्याय, रोमन्स चैप्टर 10 वर्स 9 and 10. With mouth you confess. रोमन्स चैप्टर 10 वर्स 9 and 10 में कहा है कि अपना होठों से यीशु को अंगीकार करो, वो प्रभु है. मतलब एक मसीह जीवन का आरंभ भी कैसा हो रहा है? यीशु को प्रभु बोलकर. വാ തുറന്നുകൊണ്ടാണ് നമ്മൾ ആദ്യമായിട്ട് വരുന്നത്. यीशु प्रभु है ऐसा मुंह खोलकर बोलने वाला व्यक्ति ही सच्चा मसीह है. യേശു എന്റെ കർത്താവാണ്, मतलब यीशु मेरा प्रभु है, വാ തുറക്കുകയാണ്. मतलब मुंह खोलकर मैं बोल रहा हूँ. അത് ദൈവത്തിന്റെ മഹത്വമാണ്. ऐसा करने से परमेश्वर का महिमा हो रहा है. അവന്റെ നാമത്തെ ഏറ്റുപറയുന്നു, അധരഫലമെന്ന സ്തോത്രയാഗം. हमें होठों का धन्यवाद देने का, स्तुति रूपन अर्पण का बलिदान इब्रानियों 13 में हम पढ़ते हैं. അപ്പോൾ വാ തുറക്കാൻ സാധിക്കാത്ത നിലയിൽ ഇരുന്ന ഒരു ജനത്തെ എന്ത് ചെയ്യുന്നു? तो एक समय था जहां पर लोगों को मुंह खोलने का अनुमति नहीं था. ऐसे लोगों को യേശു കർത്താവിനെ കുറിച്ച് യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 61 കാരണം സ്തുതിക്കാൻ കഴിവില്ലാത്തവർക്ക്, വെണ്ണിയിൽ ഇരുന്നവർക്ക്, ദുഃഖത്തിലായിരുന്നവർക്ക് എന്ത് ചെയ്തു? സ്തുതി എന്ന മേലട കൊടുപ്പാൻ ദൈവപുത്രൻ വന്നു എന്ന് നമ്മൾ 61 സങ്കീർത്തനത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. भजन संगीता 61 में 61 സങ്കീർത്തനം सॉरी आइज़ाया 61 में वहां पर हम देखते हैं कि जो बहुत से जो दबे हुए लोग हैं, जो तकलीफ में है, वेदना में है, उनके लिए जो परमेश्वर के लिए मुंह नहीं खोल सकता, उनके लिए परमेश्वर ने अवस्था बनाया है करके वहां पर एक वाणी देकर वो आने वाला मसीह के बारे में कहकर उनको वो दबे हुए लोग जो मुंह नहीं खोल सकते उनके लिए छुटकारा देने मसीह आ रहा है करके भविष्यवाणी लिखा गया था. നമ്മൾ ഈ പഴയ നിയമത്തിലെ ഈ പറയപ്പെട്ട കാര്യങ്ങളൊക്കെയും വായിച്ചിട്ട് അതിന് ഓപ്പോസിറ്റ് ആയ കാര്യങ്ങൾ വായിച്ച് ദൈവത്തിന് നന്ദി പറയുമ്പോൾ നമ്മൾ എത്രമാത്രം ദൈവസാന്നിധ്യവും നിറവിൽ പ്രാപിച്ച് ദൈവം തന്നെ പുത്രനെ തന്നതിലുള്ള സന്തോഷം. प्रियो जरा सोचो ना, ये पुराने नियम का बातें जो उस तरफ लिखा हुआ है, जो व्यवस्था की बातें, उसको पढ़ने के बाद फिर उसके विपरीत जो नए नियम में लिखा हुआ बात क्या क्या है वो सब पढ़कर अगर हम अपना होठों से प्रभु अगर हम धन्यवाद देंगे, परमेश्वर का महिमा हो रहा है. वो हमें होठ बोलकर प्रभु को धन्यवाद देने का पूरा आजादी हमको दिया है. അപ്പൊ നമുക്ക് അധികം ഓരോ പോയിന്റ് നമ്മൾ അധികം സംസാരിക്കുന്നില്ല, നമ്മൾ ഓരോ ഇതിലേക്ക് ക്രോസ് ചെയ്ത് വരികയാണ്. हर एक पॉइंट के लिए मैं ज्यादा समय नहीं लगा. എക്സോഡസ് 20:18-19 വാക്യാണ് ഒരു ഗിൽറ്റി മേനെ ദൈവത്തിൽ അകറ്റിക്കളയുന്ന ദൈവം. Amen. एक्सोडस का पुस्तक एक्सोडस चैप्टर 20 वर्स 18 and 19. एक दोषी मनुष्य जिसने कोई अपराध किया है, जिसने कोई गुनाह किया है, उसके लिए पुराने नियम का व्यवस्था क्या था? परमेश्वर से और समूह से उसको बाहर निकालो. എഫെസ്യർ 2:13 लेकिन एफेसियों का पुस्तक एफेसियंस चैप्टर 2 वर्स 13 ഒരു ഗിൽറ്റി മേനെ ദൈവത്തോട് അടുപ്പിക്കുകയാണ് യേശു ചെയ്യുന്നത്. एक दोषी व्यक्ति, एक गुनहगार व्यक्ति को क्या करना? परमेश्वर का नजदीक लाओ करके कहता है. നമ്മൾ 1 പത്രോസ് 3:18 എന്താ വായിക്കുന്നത്? फर्स्ट पीटर चैप्टर 3 वर्स 13. ദുഷ്ടന്മാരായ നമ്മളെ, हम जो दुष्ट थे, അനീതിയുള്ളവരായ നമ്മളെ, हम जो अधर्मी लोग थे, ദൈവത്തോട് അടുപ്പിക്കേണ്ടതിന് परमेश्वर का नजदीक लाने के लिए നീതിമാനായ യേശു, धर्मी यीशु അപ്പൊ യേശുവിനെ के लिए मरा. അപ്പൊ ഒരു കുറ്റക്കാരന്റെ ദൈവം എന്ത് ചെയ്യുന്നു? इसलिए एक दोषी व्यक्ति जो गुनहगार है, ऐसा व्यक्तियों को जो पुराने नियम में बाहर निकालो करके बोलता है, नए नियम में यीशु ने क्या कहा? मेरे पास लाओ.
നമ്മുടെ പാപത്തിന്റെ ഉത്തരവാദിത്വം യേശു ഏറ്റെടുത്ത് क्योंकि हमारा पाप का जिम्मेदारी यीशु मसीह ने उठाकर നമ്മളെ അകറ്റിക്കളയല്ല യേശു ചെയ്യുന്നത്. मतलब परमेश्वर हमें दूर नहीं कर रहा है. यीशु मसीह की सेवा की वजह से परमेश्वर बोल रहा है आओ आओ हे पापी लोग आओ. हमें അല്ലേ, നമ്മൾ ആരെങ്കിലും നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ആരെങ്കിലും ഉണ്ടോ? ഭാര്യയാണെങ്കിലും ഭർത്താവാണെങ്കിലും മക്കളാണെങ്കിലും ആരാണെങ്കിലും ആരെ കുറിച്ചെങ്കിലും ഒരു കുറ്റവും പറയാത്ത വ്യക്തികളുണ്ടോ? അല്ലെങ്കിൽ കേൾക്കാത്തവരുണ്ടോ? क्या आपके जीवन में, आपका परिवार में, आपका पति या पत्नी या आपका बच्चे, आपका रिश्तेदार, ऐसा कोई है क्या जो आप लोग जानते हैं आपका कुटुंब में, परिवार में, जिसने कोई किसी का बुराई बोलता ना हो, किसी का दोष नहीं लगाता हो? ऐसा कोई एक व्यक्ति है आपका परिवार में? एक जन तो रहेगा ना, कोई नहीं है. യേശു എങ്ങനെയാണെന്ന് അറിയാം. मतलब हमेशा दूसरों का बुराई बोलते रहते हैं, उसने ऐसा किया, उसने ऐसा किया, ये ऐसा है, ये वैसा है. हर सब लोग ऐसा बोलते हैं. ये मनुष्य का स्वभाव है. യേശു ദൈവത്തോടും പറയത്തില്ല നമ്മുടെ കുറ്റം. लेकिन यीशु मसीह का स्वभाव देखो प्रियो, हमारे बारे में एक छोटा सा गलती भी, हमारा छोटा बात भी किसको नहीं बताता? वाले में पिता परमेश्वर को नहीं बताता, വേറെ ആരോടും പറയത്തില്ല. और स्वर्गदूतों को भी नहीं बोलता, कोई अन्य जीवियों को नहीं बोलता, पवित्र आत्मा को नहीं बोलता, सारा केरूब किसी को भी नहीं बोलता. यीशु हमारा सारा गलती, हमारा सब बातों को अपने आप में रखता है. അങ്ങനെ ഒരു മനുഷ്യനെ നമ്മൾ എന്തിനാ വേദനിപ്പിക്കുന്നത്? प्रियो, ऐसा महान प्रभु को हम क्यों दुखाते हैं प्रियो? ഹാബേലിന്റെ രക്തത്തേക്കാൾ आबेल का लहू से भी बेहतर बात करने वाला है, हमारे लिए ബെറ്ററായിട്ട് സംസാരിക്കുന്ന उत्तम रीति से बात करने वाला यीशु मसीह का ബെറ്ററിനുള്ള പണം നോക്കണം. देखो उत्तम बात करके वहां पर भी उत्तम करके आया, तो इब्रानियों में उत्तम करके शब्द को बहुत मूल्यता दिया है. उत्तम या बेहतर. മനസ്സിൽ പോലും ഒരു ദുർബോധം അവർ ഹൃദയത്തിൽ വരുത്തില്ല നമുക്കെതിരായിട്ട്. प्रियो, हमारे विषय में यीशु को मन में भी कुछ बुरा ख्यालात नहीं आता है, वो हमेशा हमारा अच्छा ही सोचता है. ഇത്രയ്ക്ക് നല്ലവനാണ് യേശു. इतना भला है हमारा यीशु. ദൈവത്തിന്റെ പ്രകൃതിയാണ്. पर वो है ईश्वरीय गुण, परमेश्वर का गुण है प्रेम. वो गुण किसमें है? सर्व सम्मिलित एक मनुष्य बनकर आया, परमेश्वर का प्रेम एक मनुष्य बनकर आया, वो है यीशु. നമ്മൾ 1 കൊരിന്ത്യർ 13 അധ്യായം पहला कोरिन्थियंस 13 ഒരു വ്യക്തിത്വം കൽപ്പിച്ചാൽ അത് യേശുവാണ്. കാരണം സ്നേഹം എന്താണ്? ആരുടെയും ദോഷം കണ്ടുപിടിക്കുന്നില്ല, Amen. ആർക്കും എതിരെ പറയുന്നില്ല, Yes. ആർക്കും ഒരു ദോഷവും ചെയ്യുന്നില്ല, എല്ലാം സഹിക്കുന്നു. Amen. നോക്കുക, वहां पर पहला कोरिन्थियंस 13 का वहां पर 4, 5, 6 हम लोग पढ़ते समय में प्रेम के बारे में वर्णन किया है. प्रेम किसी का बुराई नहीं करता, प्रेम कभी किसी का बलवा नहीं करता, किसी का बुरा नहीं सोचता, ईर्ष्या नहीं है, नफरत नहीं है, प्रेम सब कुछ सहता है. ये बातों को पढ़ेगा तो उस बातों को अगर एक व्यक्तित्व दिया तो वो कौन है? वो है यीशु मसीह. आमेन. എത്ര നല്ലവരാണ് അല്ലേ? कितना भला है ना हमारा प्रभु. നമുക്ക് വിശ്വസിക്കാൻ, ഹൃദയപൂർവ്വം വിശ്വസിക്കാൻ പറ്റിയ ഏക വ്യക്തിയാണ് കർത്താവ്. पूरा दिल खोलकर विश्वास करने के लिए एक मात्र व्यक्ति है जिसमें हम संपूर्ण रीति से हम भरोसा कर सकता है. वो व्यक्ति योग्य व्यक्ति है यीशु मसीह. പുതിയ നിയമത്തിൽ ആ വ്യക്തിയുമായിട്ടാണ് നമുക്ക് ബന്ധമുള്ളത്. इसलिए प्रिय उस नए नियम का यीशु मसीह जो हमारे लिए प्रेम का धारा खोलकर हमारे लिए है, वो उस प्रभु के साथ हमारा रिश्ता है. നമ്മൾ ലൂക്കോസ് സുവിശേഷം 10:28 വായിക്കാം. हम लोग लूकोस का पुस्तक लूक चैप्टर 10 वर्स 28 पढ़ेंगे. കർത്താവ് അവരോട് ഒരു കാര്യം പറയുന്നുണ്ട്. वहां पर एक बात कहता है लूक അത് പഴയ 10:28. കർത്താവ് അങ്ങനെ പറയേണ്ടി വന്നതിന്റെ കാര്യം ആ സഹോദരൻ പറയുന്നുണ്ട്, ഞാൻ അങ്ങനെ ചെയ്യും അങ്ങനെ ചെയ്യും. കർത്താവ് പറഞ്ഞു എന്നാ പോയി അങ്ങനെ ജീവിക്കേ. तो लूक चैप्टर 10:28 में ऐसे एक अवस्था होना, वहां पर क्यों प्रभु को ऐसा बोलना पड़ा करके वहां पर अवस्था को आप देखते हैं. एक व्यक्ति बोल रहा है बचपन से कि मैं ये कर रहा हूं, मैं वो कर रहा हूं, जन्म से मैं ऐसा करते आ रहा हूं, तो इसलिए प्रभु बोला ऐसा है तो तू वही कर. അപ്പൊ അവൻ പറയാ എന്ത് ചെയ്യാ? ചെയ്യുക, ജീവിക്കുക, അതാണ് എന്റെ പ്രമാണം. എന്നാ നീ ചെയ്യേ. उसका 27 पढ़ना जल्दी. उसने उत्तर दिया, प्रभु अपने परमेश्वर से अपने सारे मन और अपने सारे प्राण और अपनी सारी शक्ति और अपनी सारी बुद्धि के साथ प्रेम रख. बस वहां पर देखो वो व्यक्ति यीशु को बोल रहा है कि तुम्हें करना है, मतलब हमें मनुष्य लोग क्या करना है? हमें पूरा मन से परमेश्वर को प्रेम करना है, सच्चा मन से, पूरा हृदय से, ये सब हमें करना है करके व्यवस्था जब परमेश्वर यीशु मसीह को जाकर बोला तो यीशु क्या बोल रहा है अगला वाक्य में 28. उसने उससे कहा तो പിന്നെ നീ അങ്ങനെ ജീവിക്കേ. നീ ചെയ്ത് ജീവിക്കാനാണ് ആഗ്രഹം, ചെയ്ത് ജീവിക്കേ. बोल हाँ पढ़ो. तूने ठीक
उत्तर दिया, तूने ठीक उत्तर दिया। यही कर तो तू जीत मतलब व्यवस्था क्या बोल रहा है कि अगर मैं ये सब करने में क्षमता हूं, ऐसा कोई भी व्यक्ति बोलेगा तो ठीक है, तू कर ले भाई। मतलब तुझमें अगर शक्ति है परमेश्वर का बातों को मानने का, करने का, तुझमें दम है तो करके दिखा, कर ले, देखता है। मतलब तू धर्मी हो सकता है क्या? हे पापी मनुष्य, तू धर्मी हो सकता है क्या? अगर हो सकता है तो करके दिखा, मतलब कर उसमें, ऐसा प्रभु बोल रहा है। क्योंकि प्रभु क्या साबित करने आया? मनुष्य अपने कर्मों से या भले कर्म से कोई स्वर्ग जा नहीं सकता या धर्मी नहीं बन सकता। ഗലാത്യർ 3:11 പറയാണ്, പുതിയ നിയമ ശുശ്രൂഷ അത് ചെയ്യുന്നവൻ ജീവിക്കുമെന്നല്ല, विश्वसिക്കുന്നവൻ ജീവിക്കും। परंतु लेकिन गलतियों के पुस्तक 3:11 अगर हम पढ़ते समय में हम लोग अभी हमने क्या पढ़ा? जो व्यवस्था करेगा वो उसके द्वारा जिएगा। लेकिन यीशु मसीह ने आकर नया नियम में क्या किया? जो प्रभु पे विश्वास करेगा वो उसके द्वारा जिएगा। गलेशियंस 3:11। यह बात प्रकट है कि व्यवस्था के द्वारा परमेश्वर के यहाँ कोई धर्मी नहीं करता, क्योंकि धर्मी जन विश्वास से जीता है। देखो वहां पहला क्या था? प्रमाण करके जीता है। यहाँ पर लिखा है विश्वास करके जीता है। ओके, നമ്മളിപ്പോൾ പറയുന്ന കാര്യങ്ങൾ കട്ടിയായ ആഹാരമാണോ പാലാണോ? प्रियो, मैं आप लोग एक सवाल पूछना चाहता हूं। अभी तक हमने जो ये विभाजन हम जो पढ़ रहे हैं या नए नियम का बातों का गहराई जो बता रहा है, ये एक दूध है या एक सयाना भोजन है? इज इट मिल्क और इज इट सॉलिड फूड? ഇപ്പൊ നമ്മൾ ചിന്തിക്കേണ്ട കാര്യങ്ങൾ, मतलब अभी हम लोग मनन करें, जो डिफरेंशिएशन व्यवस्था क्या है और अनुग्रह क्या है, दो प्रमाण हमने देखा ना। व्यवस्था में हमको करने बोल रहे हैं, अनुग्रह में सब हमको करके मिल रहा है। ये अभी अभ्यास जो हम कर रहे हैं, आपके लिए क्या लगता है? ये आपके लिए दूध है, ये सायाना भोजन है? भोजन है? കട്ടിയായ ആഹാരമാണോ? അങ്ങനെ പറയുന്ന എല്ലാരും കട്ടിയായ ആഹാരം പറയാൻ വേണ്ടിയാണ് നമ്മൾ ഇത് പറയുന്നത്। अदा പറഞ്ഞത് बेसिक आपको अभी कड़क भोजन देने में आगे जा रहा हूं, वो देने के लिए मैंने तो बस अभी दूध का बात है आपको बताया। समझ गए क्या? मतलब प्रभु का दास को जो वचन का जो बोझ आया है उसका गहराई बताने के लिए सिर्फ बेस डाला है, लेकिन यही आपको भोजन हो गया। രണ്ടു മൂന്ന് പോയിന്റ് കൂടെ ഉണ്ട്, 2-3 പോയിന്റ് और സുരേഷ് പേരോട് സംസാരിക്കാനുണ്ട്, ഞാൻ അതുകൊണ്ട് ഓക്കെ। അപ്പൊ ഇനിയും കുറച്ചും കൂടെ കാര്യങ്ങളുണ്ട്। പാലിന്റെ കാര്യങ്ങൾ ഇനിയുണ്ട്। अभी दूध का बारे में थोड़ा और बता रहा हूं। നമുക്ക് ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ അട്ടർലി ബെസ്റ്റ് മേനെ ന്യായപ്രമാണം ന്യായം വിധിക്കും। ഫിലിപ്പിയ ലേഖനം 3:9 വാക്യം പുള്ളി പറയാണ്, ന്യായപ്രമാണ പ്രകാരം ഞാൻ തികഞ്ഞവൻ, കൃപയുടെ ഇത് വന്നപ്പോൾ പുള്ളി അയ്യോ ഞാൻ अरिष्ट मनुष्य। ഏറ്റവും ബെസ്റ്റ് മേനെ ന്യായം വിധിക്കുന്നതാണ് ന്യായപ്രമാണം। നമ്മൾ ഫിലിപ്പിയ ലേഖനം 3:9 वाक्यമ്പോൾ फिलिपियंस चैप्टर 3:9 जब हम पढ़ते समय में वहां पर व्यवस्था क्या कहता मालूम है? तो परमेश्वर के सामने एक सिद्ध मनुष्य लाओ, जिसने कोई पाप नहीं किया, जिसने कोई गलती नहीं किया, जो बचपन से सारा व्यवस्था उसने पालन करके आया हुआ एक परफेक्ट मनुष्य को भी अगर व्यवस्था के सामने लाएगा ना, तो व्यवस्था क्या बोलेगा मालूम है? इसको न्याय करो करके। क्यों? क्योंकि व्यवस्था के सामने कोई आदमी कितना भी पवित्र जीवन जी ले, कोई कितना धर्मी जीवन जी ले, संपूर्ण जीवन भक्ति के लिए भी अगर समर्पण करेगा तो भी परमेश्वर के सामने वो धर्मी रह नहीं सकता। इसलिए पौलुस वहां पर क्या बोल रहा है? मैं बचपन से व्यवस्था पालन करते आ रहा हूं, व्यवस्था का कानून के हिसाब से देखा जाए तो मैं तो अनन्य हूं, मुझमें कोई गलती नहीं है, लेकिन परमेश्वर का ज्ञान का, उत्तमता का, तेज का प्रकाश जब मेरे सामने आया तो मैं अपने आप को हाई बोलता हूं, मैं गिरा हुआ व्यक्ति पौलुस कहता है। लेकिन नए नियम में यीशु मसीह कहता है ഏറ്റവും വേസ്റ്റ് ആയിരിക്കുന്ന മനുഷ്യനെ, जो सबसे गिरा हुआ मनुष्य, जो एकदम कचरा है, ऐसा मनुष्यों को നീതിമാൻ എന്ന് വിളിക്കുക। मैं उन लोगों को धर्मी करके बुलाऊंगा। അതാണ് റോമാലേഖനം 5-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ, പ്രത്യേകിച്ച് നമ്മൾ 9-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ, ഭാവികളായിരുന്നപ്പോൾ, ദൂഷികളായിരുന്നപ്പോൾ, ശത്രുക്കളായിരുന്നപ്പോൾ തക്ക സമയത്ത് ക്രിസ്തു മരിച്ച് നമ്മളെ വിശ്വാസരാക്കി തീർത്തു, നീതിമാന്മാരാക്കി। इसलिए रोमन्स चैप्टर 5:9 से हम लोग पढ़ते समय में हम जो पापी ही थे, हम जब अधर्मी ही थे, हम जब शत्रु ही थे, परमेश्वर ने सही समय पर अपने पुत्र को बेचकर बचाकर हमें बचा लिया। तो मतलब क्या है? मतलब अनुग्रह क्या करता है? ग्रेस क्या करता है? एक बुरा आदमी को स्वर्ग पहुंचाता है। व्यवस्था आदमी क्या करता है? एक अच्छा आदमी को नरक में डालता है। നമ്മളിവിടെ പിന്നീട് നമ്മൾ വായിക്കുകയാണ്, എക്സോഡസ് 21-24 നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്। एक्सोडस 21:24 കണ്ണിന് പകരം കണ്ണ്, आग के बदले आग को काटो, പല്ലിന് പകരം പല്ല്, जिसने तुम्हारा दांत तोड़ा तो उसका दांत तोड़ो, जिसने तुम्हारा हाथ तोड़ा तो हाथ तोड़ो। ये है व्यवस्था।
എന്നാ പുതിയ നിയമത്തിൽ പറയാ, लेकिन नए नियम में अनुग्रह क्या कहता है? ദുഷ്ടനോട് പോലും എതിർക്കരുത്. शत्रु के सामने भी तुम लोग उसका बुरा नहीं सोचना. മത്തായി സുവിശേഷം 5:39 പറയുകയാണ്, मैथ्यू चैप्टर 5:39, ഏറ്റവും ദുഷ്ടനായ വ്യക്തിയോട് പോലും तुम्हारा समाज में कितना भी दुष्ट आदमी क्यों ना हो, वो दुष्ट आदमी के बारे में भी तुम बुरा नहीं बोलना. ये है यीशु मसीह का मन. കാരണം ദുഷ്ടന്മാരുടെ മുമ്പിൽ വാ തുറക്കാതിരുന്നവരാണ് ഇന്ന് നമ്മുടെ ഹൃദയത്തിലുള്ളത്. प्रियो, इसके लिए हमारा यीशु कौन है? जब 33.5 साल यहाँ पर जीते समय में एक भी दुष्टों के लोगों के सामने किसी का बुरा भला नहीं कहा. वो यीशु कहां पर है? हमारे अंदर जी रहा है. പഴയ നിയമം ഈ സിസ്റ്റം ഓഫ് പ്രൊഫഷൻസ് എന്ന് പറഞ്ഞാല് നമ്മളിപ്പോ ഒരു കമ്പനിയിൽ കയറണമെങ്കിൽ പ്രൊഫഷൻ പീരീഡ് ഉണ്ട്. प्रियो, हाँ, കൊള്ളാവുന്നവനാണോ, തികഞ്ഞവനാണോ, അല്ലേ? अगला पॉइंट, व्यवस्था का कानून क्या कहता है? गलतियों का पुस्तक गलेशियस चैप्टर 3 वर्स 23 से 25 पढ़ते समय में वहां पर क्या है? एक सिस्टम ऑफ प्रोबेशन. मतलब क्या है? अगर एक कंपनी में जाते समय में अगर आपको नौकरी करना है तो कंपनी वाले क्या बोलते हैं? ठीक है, पहले तू 3 महीना काम कर, मैं देखता हूँ तेरा काम सही है क्या नहीं, फिर हम तुमको परमानेंट बनाएंगे. तो जो टाइम पीरियड है प्रोबेशन करके बोलते हैं, वैसा व्यवस्था क्या है? वो बोलता है ठीक है, देखता है तू कितना दिन तक पवित्र जीवन जी के बताएगा करके. കാരണം യോഗ്യതയില്ല. और मनुष्य जब मर जाएगा तो उसको क्या बोलेगा? नहीं नहीं, तू सही नहीं किया, तू नरक में जाएगा. क्योंकि व्यवस्था क्या करता है? हमेशा दोष ही लगाएगा, बचाता नहीं है. പറഞ്ഞതിന് ആശയം മനസ്സിലാവും. मैं क्या बोल रहा हूं आप लोग को समझ में आ रहा है? विश्वास करता हूं. നമുക്കൊരു പ്രൊഫഷൻ പീരീഡ് അറിയില്ലേ? हम लोग को एक प्रोबेशन पीरियड है ना. मतलब हमारा मनुष्य जीवन क्या है? एक आयु क्या है? एक प्रोबेशन पीरियड है. मतलब परमेश्वर देख रहा है कि तू सचमुच स्वर्ग में प्रवेश करने के लिए योग्य है क्या नहीं. मनुष्य का जीवन एक प्रोबेशन टाइम पीरियड है. അവസാന ന്യായപ്രമാണം നോക്കും പറയുന്നത് ഈ കൊള്ളത്തില്ല. और जीवन का अंत में वो व्यक्ति बोलेगा, हे प्रभु, मैं तो बचपन से आपका सारा व्यवस्था पालन किया, एक भी गलती नहीं किया. लेकिन व्यवस्था बोलेगा तो भी तू पापी है. എന്നാൽ പുതിയ നിയമം परफेक्ट जीने के बाद भी नरक में गया बोला तो क्या फायदा? ये है व्यवस्था. പുതിയ നിയമം സിസ്റ്റം ഓഫ് ഗ്രേസ് ഫേവർ. आमेन. लेकिन नया नियम क्या है? एफिशिएंस चैप्टर 2 वर्स 4 and 5 वो एक दया का एक सिस्टम है. मतलब अनुग्रह है. माफ करो, चलो ठीक है, क्षमा कर, तू आजा स्वर्ग में आजा. क्षमा करने का एक सेवा होने की वजह से हमारे ऊपर मेहरबानी करके हमें स्वर्ग लेके जा रहा है. उतना मेहरबान है हमारा प्रभु हमारे ऊपर. നമ്മള് എഫെസ്യൻ 2 ആദ്യം വായിക്കണം. നമ്മൾ ഈ ലോകത്തിന്റെ ദൈവത്തെ ആത്മാവിനെ അനുസരിച്ച് കോപത്തിന്റെ മക്കളായിരുന്നു. പറഞ്ഞിട്ട് പറയാണ്, ദൈവമോ തന്റെ Ephesians chapter 2 verse 1 से अगर हम पढ़ेंगे तो हम लोग पाप और अधर्म में हम लोग मरे हुए थे. हमारा अवस्था एकदम बुरा था, हम लोग अंधकार में था. लेकिन नीचे नीचे पढ़ते समय लिखा है, परमेश्वर अपना बड़ा दया के अनुसार अपना बड़ा प्रेम में उन्होंने हमें प्रेम करके अनुग्रह करके विश्वास के द्वारा अनुग्रह से हमें बचाया करके हम पढ़ते हैं. ആവർത്തന പുസ്തകം 22 പറയാണ്, വ്യഭിചാരിയെ കല്ലെറിഞ്ഞ് കൊല്ലണം. ड्यूटरोनॉमी चैप्टर 22 वर्स 21 व्यवस्था विवरण में लिखा है, पुराने नियम में कोई भी अगर व्यभिचार या व्यभिचारिणी को पकड़ा तो क्या कर रहा? पत्थर मार के उसको मार डालो. യോഹന്നാൻ 8 1 മുതലുള്ള വാക്യം വായിക്കുമ്പോൾ ഒരു വ്യഭിചാരിയെ പിടിച്ചപ്പോൾ കർത്താവ് പറയാണ്, ഞാൻ നിന്നെ വിധിക്കുന്നില്ല. लेकिन यीशु के सामने जब वो पापनी स्त्री को लेकर आया जिसने व्यभिचार किया था, यीशु क्या बोला? जॉन चैप्टर 1 वर्स 1 to 11 यीशु कहता है, भले ही यीशु योग्य था पत्थर मारने के लिए, यीशु कहता है मैं तुझे पत्थर नहीं मारूंगा. यह है अनुग्रह. നമ്മൾ ഏതാണ്ട് 11 നമ്മൾ ചിന്തിച്ചു. लगभग 11 बातें सोचा है ऐसा लग रहा है. ഇനി അവസാനം ഒന്നും കൂടെ പറയാണ്, एक आखिरी बात भी बता. ഇങ്ങനെ ഒരുപാട് വ്യത്യാസങ്ങൾ നമ്മൾ ഈ ഒരു ചിത്രം പതിഞ്ഞാൽ നിങ്ങൾ വേദപുസ്തകം വായിക്കുമ്പോൾ ഇത് നമുക്ക് ശരിക്കും വ്യക്തമാവും ഒരുപാട് കാര്യങ്ങൾ. और भी बहुत से बातें हैं, अगर बाइबल खोल के ये आप लोग पर्सनली स्टडी कर आप लोग ढूंढना, आपका पर्सनल काम ये है. ये सारे बातें प्रियो हमारे दिल में रखकर अगर हम लोग बाइबल पढ़ेंगे ना प्रियो, बाइबल फिर एक नया ऐसा लगे कि मैं एक नया किताब पढ़ रहा हूँ, ऐसा मन में आएगा आपको. നിങ്ങൾ ആത്മീയമായിട്ട് തികഞ്ഞു വരുമ്പോൾ, अगर जब आप लोग आत्मिक रीति में सिद्धता में बढ़कर थोड़ा बढ़ोतरी अगर जब आपका होएगा. ഇപ്പൊ ഞാൻ 12 പറഞ്ഞുള്ളൂ. अभी तो मैंने तो सिर्फ 12 पॉइंट ही बोला है. ഇനി ഒരു സഹോദരൻ വന്നിട്ട് 12 പറഞ്ഞാൽ നിങ്ങൾ പറയണം, അല്ല സഹോദര ഇനിയുണ്ട്. आमेन आमेन. आप लोग मतलब एक आत्मिक व्यक्ति का मैच्योरिटी क्या है? सोचो, अभी भाई ने 12 पॉइंट बोला, फिर किसी और ने आकर वही और 12 पॉइंट बोलेगा. लेकिन आप लोग क्या बोलना चाहिए? जो व्यक्ति आत्मा में सिद्धता होगा वो क्या बोलेगा? अरे नहीं 24 पॉइंट मुझे काफी नहीं है, मुझे और चाहिए.
मतलब वो और वचन का गहराई में अभ्यास करें, क्योंकि बहुत से पॉइंट बचा है। കാരണം പുതിയ നിയമത്തെ ശുശ്രൂഷ ഒരു ലിമിറ്റ് ഇല്ല, ഇത്രേ ഉള്ളൂ എന്നൊരു പരിമിതിയില്ല, അത് സീമയ്ക്കപ്പുറമാണ്। आमेन। क्योंकि प्रियो नए नियम का सेवा एक सीमा में आधार करके उसको दबा कर रख नहीं सकता है, सीमा के भी बाहर है नए नियम का सेवा, कोई उसको लिमिट नहीं कर सकता, वो अनलिमिटेड है। ഒരു വാക്യം കൂടെ പറയാണ്, एक और बात मैं पॉइंट में बोल रहा हूं, പഴയ നിയമം पुराना नियम ഇടയന് വേണ്ടി ആട് ചാവുന്നു, मतलब उधर क्या है, चरवाह के लिए भेड़ को मरना पड़ेगा। ഒരു മഹാപുരോഹിതൻ പാപം ചെയ്താൽ ആര് മരിക്കണം? एक महायाजक अगर पाप किया तो उस महायाजक का पाप के लिए कौन मरना पड़ेगा? एक भेड़ को मरना पड़ेगा। പുതിയ നിയമം എന്താണ്? लेकिन नया नियम क्या है? ആടിന് വേണ്ടി ഇടയൻ മരിക്കുന്നു। भेड़ के लिए चरवाह मर रहा है। ഓ പ്രൈസ് ദി ലോർഡ്। फर्क समझ रहे हैं ना? पुराने नियम में कोई भी पाप करो तो एक भेड़ लेकर आकर बलिदान करना पड़ेगा। नए नियम में हम भेड़ है, हम लोग मरना चाहिए था, लेकिन चरवाह उतर कर आकर हम भेड़ों को बचाकर चरवाह हमारे लिए मरा ताकि हम भेड़ बच जाए। ഈ അനുഗ്രഹങ്ങളെല്ലാം യേശുക്രിസ്തു ഒരു പ്രവാചകൻ എന്ന രീതിയിൽ ഈ ഭൂമിയിൽ വന്ന് കഷ്ടപ്പെട്ട് നേടിയെടുത്ത് തന്ന, ഞാനത് പാലെന്ന് പറയുന്നില്ല, പക്ഷെങ്കിൽ നമ്മൾ പൗലോസിനെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം അത് പാലായിരുന്നു। प्रियो, इसके लिए यीशु मसीह ने क्या किया, वो एक भविष्यवक्ता का सेवा को पूरा करते हुए 33.5 साल इस दुनिया में जीते समय में यीशु मसीह एक सच्चा भविष्यवक्ता का सेवा कर 33.5 साल जीकर उसने वो सेवा किया। इसलिए मुझे ये बोलने के लिए हिम्मत नहीं है कि ये दूध का वचन है करके, ये सिर्फ दूध देने वाला वचन है, लेकिन पौलुस का नजर अगर आप देखेंगे ना, पौलुस बोल रहे हैं ये तो सब दूध का वचन है, और भी गहराई बाकी है। सब लोगों ने लिखा होगा ना सब पॉइंट्स? एवरीबडी रोट दिस पॉइंट्स? लिख दिया ना? आपको पर्सनली दे देंगे किसी को चाहिए रहेगा तो। നമ്മൾ എങ്ങനെയാണ് പഴയ നിയമത്തിന്റെ ശുശ്രൂഷ പുതിയ നിയമവുമായിട്ട് എങ്ങനെ അത് വിരുദ്ധമായിരിക്കുന്നു, പരസ്പര വിരുദ്ധമായിരിക്കുന്നത് इसके लिए എന്താണ്? प्रियो, पुराना नियम का जो सेवा है ना, नए नियम का सेवा का विरुद्ध है, दोनों ऑपोजिट बातें बताता है। नए नियम में बोल रहे हैं कि पापी को मरना पड़ेगा, पुराने नियम में बोल रहा है पापी को मरना पड़ेगा, लेकिन नए नियम में बोल रहा है जो कानून बनाया वो आके मर रहा है, मतलब उल्टा हो रहा है, ऑपोजिट हो रहा है। प्रभु कहते हैं कि मैं दूसरों के लिए नहीं, पुराने नियम में तुमको सब कार्य करना पड़ेगा, नए नियम में प्रभु बोल रहा है मैं तुम्हारे लिए कार्य करूंगा। ऐसा उल्टा बात है हमें, लेकिन समझना है, आत्मा की नजरिए से हमें बाइबल को पढ़कर समझना है। ഒരിക്കലും രാജാവ് एक बार एक राजा ആ രാജ്യത്തിലെ പ്രജകളൊന്നും ജോലി ചെയ്യാതെ മടിയന്മാരായി തീർന്നു। एक बार क्या हो गया कि उस गांव का जो लोग है ना, कोई भी काम नहीं कर रहे थे, आलसी होकर बैठे थे वो लोग। അപ്പൊ രാജാവ് എന്ത് ചെയ്തു? तो राजा ने क्या किया, ഈ പ്രജകളെ ഉത്സാഹിതരാക്കാൻ അദ്ദേഹം എന്ത് ചെയ്തറിയാമോ? ये लोगों को का उत्साह बढ़ाने के लिए അദ്ദേഹം ചെയ്തു, എല്ലാവരും മടിയന്മാരാണ്, ഒരു കാര്യം ചെയ്യും, ഈ പോകുന്ന വഴിത്താലിലെല്ലാം കല്ല് വിതറാൻ പറഞ്ഞു। हाँ, तो राजा ने देखा कि राज्य का सब सारा प्रजा लोग जो है ना, सब आलसी हो गए, कोई काम नहीं कर रहे, इसलिए सेनाओं को जाकर क्या बोला, रास्ते में जाकर पत्थर को, बहुत सारे पत्थर जमा करो और रास्ते में गिरा दो। എന്നിട്ട് അനൗൺസ് ചെയ്തു, और फिर उन्होंने अनाउंस किया, ഈ രാജവീതിയിൽ കിടക്കുന്ന കല്ലിന്റെ അടിയിൽ ഞാനൊരു സമ്മാനം വെച്ചിട്ടുണ്ട്, അത് എടുത്ത് മാറ്റുന്ന വ്യക്തിക്ക് അത് കിട്ടും। हाँ, तो राजा ने फिर हुक्म दिया कि देखो आपके सारे गांव में रास्ते में मैंने बहुत सारा पत्थर पड़ा हुआ है, उस पत्थर के बीच में मैंने खजाना छुपा के रखा है, एक इनाम है, जो कोई भी वो तोहफा वो खजाना ढूंढकर मेरे पास लाएगा उसको मैं इनाम दूंगा। എല്ലാരും ഉത്സാഹിച്ച് വന്ന് മാറ്റാൻ തുടങ്ങി, എല്ലാം കല്ലെല്ലാം പോയി। तो सारा प्रजा में क्या हो गया, एक उत्साह आ गया, सब लोग काम करने शुरू किए, देखा तो रास्ते में का सारा पत्थर अड़ गया, सब काम करने शुरू किया, एक भी पत्थर नहीं है गांव में अभी, പക്ഷെ ഒരു സമ്മാനവും കിട്ടിയില്ല। लेकिन किसको प्रतिफल नहीं मिला। അപ്പൊ രാജാവിന്റെ അടുക്കൽ പറഞ്ഞു, രാജാവ് പറഞ്ഞതുപോലെ ഞങ്ങൾ കല്ലെല്ലാം മാറ്റി, ഞങ്ങളൊരു സമ്മാനവും കണ്ടില്ല। तो सब लोगों ने आकर राजा के पास आके बोला, हे राजा आपने बोला प्रतिफल मिलेगा, हमने इसलिए पूरा गांव का पूरा पत्थर ही हमने हटा दिया, लेकिन राजा प्रतिफल किधर है। അപ്പൊ സൈന്യാധിപനെ അയച്ചു, ഒരു പറഞ്ഞത് ശരിയാണ്। तो सबसे पहला राजा बोलता है ठीक है एक मिनट रुको, उसने सेना का अधिकारी को भेजकर बोला, अरे ये लोग बोल रहे हैं कि गांव में एक भी पत्थर नहीं है, सब हटा दिया, जाकर देख कर आओ, सब राज्य में कुछ भी नहीं है ना, देख कर आओ सही है क्या नहीं, देख कर आओ।
ന്യായാധിപൻ വന്ന് പറഞ്ഞു, യജമാനെ അവർ കല്ല് മാറ്റിയിട്ടില്ല, അവിടെ തന്നെ ഇരിപ്പുണ്ട്. तो न्याय जो सेना के लोगों ने आकर बोला, अरे महाराज ये लोग तो झूठ बोल रहे हैं, पत्थर तो उधर ही पड़ा है. സമ്മാനം ഏതിട്ട് കീഴാന്നറിയാമോ? प्रियो എടുത്തു മാറ്റാൻ പറ്റാത്ത വലിയൊരു കല്ലിന്റെ അടിയില്ല, അതവിടെ ഇരിപ്പുണ്ട് ഇപ്പോഴും. हाँ तो प्रियो एक्चुअली विषय क्या हुआ, जो इनाम कहां पर था मालूम है? एक बहुत बड़ा चट्टान के नीचे रखा था, पत्थर के नीचे नहीं, चट्टान के नीचे रखा था. उस चट्टान को उठाने के लिए कोई भी उठा, क्योंकि वो बहुत बड़ा चट्टान है, पूरा गांव वाला मिलकर भी अगर उठाएगा तो वो चट्टान उठा नहीं सकता. उसके नीचे वहां पर रखा था. तो मंत्री सेना ने के बोला, जिस पत्थर के नीचे प्रतिफल रखा था या वो बहुमोल इनाम रखा था, वो पत्थर तो अभी उधर ही है. അപ്പൊ രാജാ പറഞ്ഞു, तब राजा ने कहा, നിങ്ങൾക്ക് എങ്ങനെ തരാൻ പറ്റും? अभी मैं तुमको कैसा प्रतिफल दे सकता हूँ, क्योंकि पत्थर को, चट्टान को तुमने हटाया नहीं, भले ही तुमने पत्थरों को हटा दिया. എന്നിട്ട് രാജാവ് ഈ ന്യായാധിപന്മാരോട് പറഞ്ഞു, फिर राजा ने अपना मंत्रियों को बुलाया, കല്ല് മാറ്റാൻ പറഞ്ഞു. मंत्रियों को बुलाकर, बुद्धिमान लोगों को सब बुलाकर इकट्ठा करके, चलो एक काम करते हो, बड़ा चट्टान को हटाते. കല്ലിന്റെ അടിയിൽ ശരിയാണ്, അതിനകത്തൊരു രേഖ എഴുതി വെച്ചിരിക്കുകയാണ്. और उस चट्टान को जैसे ही उठाया तो वहां पर एक रेखा लिखा, एक सबूत लिखा है कि जो कोई भी पत्थर को उठाएगा उसको, അത് ജനങ്ങളുടെ മുമ്പിൽ വായിപ്പിക്കാൻ പറഞ്ഞു. और फिर वो पर्ची को लेकर लोगों के सामने सब लोगों को इकट्ठा करके राजा ने मंत्री को बोला, वो पढ़ उसमें क्या लिखा है. ഈ കല്ല് മാറ്റുന്ന വ്യക്തിക്ക് എന്റെ മകളെ ഭാര്യയായിട്ടും എന്റെ രാജ്യത്തിന്റെ പകുതി സമ്മാനമായിട്ട് ഞാൻ നൽകുന്നതാണ്. तो उसमें प्रतिफल क्या लिखा मालूम है? जो कोई भी इतना बड़ा चट्टान को हटाएगा उसको मैं, मेरा बेटी जो राज्य का राजकुमारी है, उसका विवाह मैं कराऊंगा उसके साथ, और मेरा महल का जितना भी धन है उसका आधा हिस्सा मैं वो उस व्यक्ति को मैं दूंगा. लेकिन प्रतिफल ആർക്കും ഇല്ല. पाने के लिए कोई नहीं था. सब लोग ने मेहनत किया लेकिन इनाम किसको भी नहीं मिला. ഇതുപോലെ ദൈവം വെച്ചൊരു കല്ലാണ് ന്യായപ്രമാണം. इसके इसी प्रकार का एक चट्टान है जो परमेश्वर ने रखा, जिसको हम बोलते हैं व्यवस्था. ആര് മാറ്റും? उस व्यवस्था को कौन हटा सकता है? അതിനാണ് ക്രിസ്തു വന്നത്. इसीलिए तो यीशु मसीह आया. അങ്ങനെ അവൻ പറഞ്ഞു, फिर उसने कहा, എന്റെ പിതാവിന്റെ എല്ലാം എനിക്കാണ്. എപ്പോഴാണ് ഈ കല്ല് മാറ്റി കഴിഞ്ഞത്? अभी फिर व्यवस्था तो മനസ്സിലായോ? वो चट्टान को हटाने के बाद, मतलब व्यवस्था को पूरा करने के बाद यीशु क्या बोलता है? स्वर्ग का सारा अधिकार मुझे दिया गया है. अधिकार, और मतलब वो कब बोल रहे यीशु? जब वो चट्टान जो व्यवस्था है उसको हटाने के बाद. समझा आप लोग? क्रूस पर मरकर हमारे लिए प्रभु ने वो व्यवस्था का हटाने की वजह से सारा अधिकार अभी किसके पास है? स्वर्ग का सारा अधिकार, स्वर्ग का सारा धन सब किसके पास है? अभी यीशु के पास है. पिता ने यीशु को दिया क्योंकि पत्थर उसने हटाया. ഇനി നമുക്ക് എങ്ങനെ കിട്ടി? लेकिन नया नियम का क्या है? हमें दे दिया. ഇനി ദൈവം പറയുകയാണ്, हमें कैसा मिला? എന്റെ പുത്രൻ നേടിയ ഒരുപാട്, ആരെങ്കിലും എന്റെ പുത്രനെ സ്വീകരിക്കണോ ഒരുപാട് കിട്ടും. अभी മനസ്സിലായിട്ട് പറയുകയാണ്. प्रभु ने फिर क्या किया? सारा परमेश्वर, पिता परमेश्वर अभी क्या कर रहा है? चट्टान तो हट गया, प्रतिफल का पर्ची यीशु के हाथ में. परमेश्वर अभी जोर से चिल्लाकर बोल रहा है, बाइबल देकर हमको बोल रहा है, जो कोई भी ये यीशु मसीह को अपने दिल में स्वीकारेगा वो प्रतिफल का पर्ची उसको मिलेगा. यह है सुसमाचार. Praise the Lord. मैं നമുക്ക് അവന്റെ ആ കൃപാമുഖത്തേക്ക് നോക്കിയിട്ട്, इसके लिए आओ प्रियो, उस कृपा का, उस अनुग्रह का चेहरे की ओर देखे. കർത്താവ് നീ എത്ര നല്ലവനാണ്, ये प्रभु तू कितना भला है प्रभु, എത്ര കൃപയുള്ളവനാണ്, इतना दयावान है प्रभु, ഞങ്ങളോട് നീ ഇത്രമാത്രം കരുണ കാണിച്ചു. इतना बड़ा दया प्रभु तूने हमारे ऊपर दिखाया. അത് നമ്മള് ഇനി ഒരു കാര്യം കൂടെ പറഞ്ഞ് അവസാനിപ്പിക്കുകയാണ്. और एक बात बोलकर मैं खत्म करता हूँ. നമ്മള് ആ യുഗങ്ങൾ പഠിച്ചു അല്ലെ? हम लोगों ने युगों के बारे में पढ़ा ना. ഇത് നമ്മൾ ക്ലാരൻസ് ഉണ്ടാക്കിയ യുഗമാണ്. ये जो गोलाओं के बारे में पढ़ा ना हम लोग, वो एक युगम क्लारेंस लार्किन, एक प्रभु का दास ने वो पर्ची, वो चित्र बनाया है. ദൈവത്തിന്റെ യുഗം ഇതുവരെ ആരംഭിച്ചിട്ടില്ല प्रियो, लेकिन परमेश्वर का राज्य अभी तक शुरू नहीं हुआ है. നമുക്ക് നോക്കാം, ദൈവം ആരംഭിക്കുന്നത് എവിടെയാണ്? हम लोग जो पेज नंबर 18 है आउटलाइन में, वहां पर है वो फोटो. लेकिन प्रभु के बारे में अगर हम पढ़े तो നമ്മള് അവിടെ എഫെസ് ലേഖനം, एफेसियों का पुस्तक, അതിന്റെ 2-ാം അധ്യായം, दूसरा अध्याय, അതിന്റെ 6-ാം വാക്യം, 6, एफेसियों 2:6, വാത്സല്യത്തിൽ തന്റെ കൃപയുടെ അത്യന്ത ധനത്തെ വരും കാല, അതാണ് യുഗം. पढ़ना. കഴിഞ്ഞു പോയതിനെ വേദപുസ്തകം യുഗം എന്ന് പറയുന്നില്ല. കാലങ്ങളിൽ അത് നമ്മുടെ ദൈവദാസൻ ക്ലാരൻസ് എല്ലാവരും അംഗീകരിക്കുന്ന ഒരു ദൈവദാസനാണ്. അദ്ദേഹം പറഞ്ഞത് ശരിയാണ്. എന്നാൽ
ദൈവത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ, അപ്പോസ്തലന്റെ ദൃഷ്ടിയിൽ അത് യുഗങ്ങളെ അല്ല. मैंने यहाँ पढ़ा, यस यस, उसका 2 का एफिशियंस चैप्टर 2 वर्स 6-7 पढ़ना जल्दी ब्रदर। मसीह यीशु में उसके साथ उठाया और स्वर्गीय स्थानों में उसके साथ बैठाया कि वह अपनी उस कृपा से जो मसीह यीशु में हम पर है आने वाले समयों में, बस आने वाले समय, वहां पर हिंदी जो ध्यान से सुनना, हिंदी में आने वाले समयों करके जो लिखा है ना, उसको ब्रैकेट में आप लोग लिखो आने वाले युगों में। तो देखो अभी ये परमेश्वर का नजरिया समझना। നമ്മൾ പുതിയ നിയമത്തിൽ ക്ലാരൻസ് എന്ന് പറയുന്ന ദൈവദാസൻ മനസ്സിലാക്കാൻ വേണ്ടി ഒരു ഡയഗ്രാം വരച്ചിരിക്കുന്നതാണ്। प्रियो अभी ध्यान देना, पेज नंबर 18 में आपके पास जो पर्ची में जो युगों का जो गोला है बनाया ना, ये पौलुस ने नहीं बनाया, ये पौलुस के बाद एक बहुत बड़ा प्रभु का दास जो मानने वाला, हम भी उनको मानते हैं, एक आदरणीय भाई है, क्लार्स लार्किन नाम का एक भाई है, ये बनाया ताकि हम लोग बाइबल को हम लोग पढ़ सके, समझ सके, आसान भाषा में हो सके। लेकिन पौलुस जब जिंदा था उनके टाइम में युग करके बोला तो ये युग नहीं है, यहाँ पर युग करके लिखा है। आदम का युग, उसके बाद का युग, एक युग है, नोआ का युग, अब्राहम का युग, मूसा का युग, ये सब बाद में भाई लोगों ने इसको बनाया हुआ है। लेकिन परमेश्वर की नजर में युग बोला तो क्या है, अभी हमने 2 का 7 में पढ़ा, आने वाले युगों में, आने वाला समयों में, मतलब परमेश्वर के नजरिया में युग मतलब कभी है, भविष्य में है। നമ്മൾ ഒരു വാക്യം വായിക്കാം, एक वाक्य पढ़ेंगे। എബ്രായ ലേഖനം എഴുതിയത് പൗലോസ് ആണെങ്കിൽ, अगर ऐसा मानते हैं कि इब्रानियों का पुस्तक भी पौलुस ने लिखा है, പൗലോസിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ, पौलुस के नजर में യുഗം ആരംഭിക്കുന്നത് ഇവിടെയാണ്। युग कहाँ शुरू हो रहा है? ഇവിടെയാണ്, सबसे आखिरी में जो परफेक्ट डिस्पेंसेशन है, അവിടെയാണ് നമ്മൾ വായിക്കുന്നത്। എബ്രായ ലേഖനം 1-ാം അധ്യായത്തിൽ 2-ാം വാക്യം നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ അവൻ ലോകത്തെ സൃഷ്ടിച്ചു എന്നല്ല, युगंगले सृष्टि, उसका इब्रानियों 1 का जो हिब्रूस 1:2 पढ़े, हिब्रूस 1:2, हिब्रूस 1:2। हाँ, इन अंतिम दिनों में हमसे पुत्र के द्वारा बातें की, जिसे उसने सारी वस्तुओं का बारिश कराया और उसी के द्वारा उसने सारी सृष्टि की रचना की है। वहां पर सारे सृष्टि करके जो आया है ना, उसको ब्रैकेट में लिखो, सारा सृष्टि नहीं, सारे युगों को बनाया। യേശു സൃഷ്ടിക്കുന്ന യുഗത്തിൽ പാപമില്ല, ദുഃഖമില്ല, മരണമില്ല, സങ്കടമില്ല, അവൻ അനുഗ്രഹത്തിന്റെ പുത്രനാണ്। In English Bible if you read, it is written that he has made worlds, that is not worlds, that is ages। उड़िया में क्या लिखा है? बाइबल उड़िया में क्या लिखा है? उन्होंने दुनिया को बनाया लिखा है क्या? एजेस, दुनिया बोला ना, दुनिया नहीं, युग। हाँ, एजेस, ओके, हाँ, एजेस, वर्ल्ड, उधर भी वर्ल्ड, सब भाषाओं में वर्ल्ड दुनिया ही बोला है, तो एजेस करके युग आना चाहिए। तो परमेश्वर ने युग मतलब परमेश्वर का राज्य मतलब क्या? उसमें पाप नहीं, श्राप नहीं, दुख नहीं, वेदना नहीं, कष्ट नहीं, क्लेश नहीं, वो सच्चा युग। यहाँ पर तो अभी वही बात हमने एफेसों का पुस्तक 2 अध्याय में हमने पढ़ा। एफेसों लेखन 2-ാം അധ്യായം എഴുതിയത് ആരാണ്? പൗലോസാണ്। एफेसों का पुस्तक 2 एफेसों का पुस्तक एफिशियंस में पौलुस ने लिखा है। आशय മനസ്സിലാവുന്നുണ്ടോ? मैं क्या बोल रहा समझ रहा है ना? ये एक सिंपल भाई ने लिखा, ये गलत है करके नहीं बोल रहा है, गलत है, हमको समझने के लिए हमको आसान भाषा। यस, तो ये डिस्पेंसेशन है, जब बोलते समय युगों का रूप है करके बोलते समय में पढ़ने के लिए अच्छी बात है, लेकिन परमेश्वर का मन समझना है तो असली युग कभी होगा? परफेक्ट डिस्पेंसेशन, जहां पर पाप नहीं, श्राप नहीं, दुख नहीं, वेदना नहीं, कोई भी प्रकार का क्लेश नहीं, वो है सच्चा परमेश्वर का युग। इसके लिए आज हमें क्या करना है? अभी സഭായുഗം, കൃപായുഗം, अभी हम लोग जो अनुग्रह में जी रहे हैं, വരാനുള്ള യുഗത്തിന്റെ ഫോർട്ടേസ്റ്റ് ആണ്। हम लोग अभी अनुग्रह के युग में जी रहे हैं ना, लेकिन अनुग्रह युग क्या है? आने वाले परमेश्वर का राज्य का एक छोटा सा टेस्ट है। അതാണ് നമ്മൾ കട്ടിയ ആഹാരം, നമ്മള് എബ്രായ ലേഖനം 6-ാം അധ്യായം വായിക്കാം। उसी को हम लोग कहते हैं भोजन, जो कड़क अन्न भोजन, उसको वो बात को हम खा रहे हैं, जो हम लोग इब्रानियों का पुस्तक 6-4 മുതൽ വാക്യങ്ങൾ വായിക്കാം। 6:4 हिब्रूस 6:4। നമ്മൾ ഏത് യുഗത്തിലാണ് അനുഭവിക്കുന്നത്? ഇപ്പം വരാനുള്ള യുഗം ആരംഭിക്കാനേ ഉള്ളൂ. ആ വരാനുള്ള യുഗത്തിന്റെ ഫോർട്ടേഴ്സ് ഇപ്പൊ എന്ത് ചെയ്യാണ്? हिब्रूस चैप्टर 6 അവര്
നിർമ്മലരാണ്, നിഷ്കളങ്കരാണ്, പവിത്രരാണ്, yes, yes. ഒരു പാപവും ചെയ്യാത്തതുപോലെയാണ് ദൈവം നമ്മളെ ആ യുഗത്തിൽ കാണുന്നത്. Amen. Hebrews 6:5 पढ़ना, Hebrews 6:5. जिन्होंने एक बार ज्योति पाई और जो स्वर्गीय वरदान का स्वाद कर चुके हैं और पवित्र आत्मा के भागी हो गए हैं और परमेश्वर के उत्तम वचन का और आने वाले युग की सामर्थ का देखो, आने वाला युग का स्वाद, ये किसके बारे में बोल रहा है? आने वाला युग कौन सा है? वो है परफेक्ट डिस्पेंसेशन। तो ये इब्रानी का दास क्या बोल रहा है? तुम लोगों ने आज इसका स्वाद ले लिया है। मतलब अभी हम लोग जो अनुग्रह का युग में जो हम जी रहे हैं, हम लोग कौन सा युग का स्वाद ले रहे हैं? आने वाला परफेक्ट डिस्पेंसेशन का युग का स्वाद आज ही हम लोग ले रहे हैं। ये है ग्रेस, अनुग्रह जो प्रभु ने हमको दिया। Praise the Lord. Amen. നമുക്ക് ദൈവം ആ ആസ്വാദനം ഇനി ഈ യുഗത്തിൽ ഇപ്പൊ വരാനുള്ള യുഗത്തിന്റെ ഈ നന്മ അനുഭവിച്ചാൽ ഒരാൾ തിരികെ പോയാൽ വായിക്കുന്നുണ്ട് അല്ലെ? എങ്ങോട്ട് തിരികെ പോകുന്നത്? ഇത് അനുഭവിച്ച ആള് നമ്മളിപ്പോ ഇന്ത്യക്കാരെ സംബന്ധിച്ചോളം ഹിന്ദുവോ മുസ്ലിമോ ക്രിസ്ത്യാനിയോ മതത്തിലേക്കാണ് അല്ലെ? നമ്മുടെ ഇടയിൽ ഒരു യഹൂദനില്ല. ഇത്രയും കാര്യം അനുഭവിച്ചിട്ട് ഒരാൾ യഹൂദ മതത്തിലേക്ക് പോയാൽ അവരുടെ രക്ഷയില്ലെന്നാ പറഞ്ഞത്. ये वाक्य पढ़कर बहुत लोगों में गलतफहमी होता है। आज भारत में बहुत सारे पास्टर लोग ये वाक्य पढ़कर क्या बोलते हैं? वाक्य Hebrews chapter 6:4-5, जिसने परमेश्वर का स्वर्गीय दानों को चखा, पवित्र आत्मा को चखा, वचन को चखा, फिर अगर वो व्यक्ति वापस गया तो हम लोग इसका परिभाषा करते हैं, मतलब वो वापस गया मतलब संसार में गया, वो नरक में जाएगा। लेकिन प्रियो, ये हमारे लिए लिखा हुआ वाक्य नहीं है। ये वाक्य अभी हमारा भारत देश क्या है? हम लोग पहले से ही अन्य जाति लोग हैं। हम लोग वापस कहाँ जाएंगे? मतलब हम लोग अन्य जाति का रिवाज से आया, वापस अन्य जाति का रिवाज में ही जाएंगे। मतलब हमारा आरंभ में ही नया जन्म नहीं हुआ है, इसलिए हम लोग वापस वही रिवाज में जाएंगे। लेकिन ये पुस्तक जब लिखते समय में ये किसको बोल रहा है मालूम? यहूदी लोग क्या किया? वो लोग परमेश्वर का पुराना नियम का अवस्था को जानकर नया नियम जानने के लिए मंडली में आया, रोज वो लोग वचन सुनते थे। लेकिन बाद में लोग क्या बोल रहे हैं? अरे यीशु से अच्छा अब्राहम है, यीशु से अच्छा मोशा है, यीशु से अच्छा दावीद है, ऐसा बोलकर उन्होंने क्या किया? कलीसिया छोड़कर चला गया। उन लोगों को, उन यहूदियों को बोल रहा है। अभी हमारे भारत देश में कोई यहूदी लोग है नहीं, इसके लिए हमारे लिए ये लागू नहीं हो रहा है। मतलब एक बार ये सब बातें क्या है प्रियो? പുതിയ നിയമത്തിന്റെ പുതിയ നിയമം നമ്മൾ പറഞ്ഞത് പഴയ നിയമത്തിന്റെ കോൺട്രാസ്റ്റ് ആണ്. പുതിയ നിയമത്തിൽ പറഞ്ഞിരിക്കുന്ന ഇത്രയും കാര്യങ്ങളെല്ലാം പാല് തന്നെയാണ്. ഈ പാല് കുടിച്ചിട്ട് കട്ടിയായ ആഹാരം കഴിച്ചാൽ യഹൂദ മതത്തിലേക്ക് തിരിച്ചു പോകാൻ പറ്റത്തില്ല. प्रियो, इसके लिए एक बात समझना है। अभी यहाँ पर हम जो अभ्यास किया, ये एक नींव है, हर एक विश्वासियों के लिए एक नींव की बात है कि प्रभु ने कैसा हमको पुराने नियम से हटाकर नए नियम में लाया। ये हर एक विश्वासी का आरंभ का बात है। लेकिन जो सयाना भोजन जो खाएगा, जो अन्न खाने के बाद, भोजन खाने के बाद कोई भी यहूदी लोगों को वापस मूसा के पास जाने का मन नहीं करेगा। क्यों? क्योंकि उन लोगों को मालूम है भोजन में ही कड़क असली बात है। उसी रीति से प्रभु में एक बार जो आ गया, वो असलियत प्रभु में है, वो वापस दोबारा संसार में गया तो पापी हो जाएगा। ऐसा विश्वासियों के बारे में नहीं कह रहा हो। അപ്പൊ പാല് കുടിച്ചാൽ നമ്മള് തിരികെ പോകാൻ സാധിക്കുന്നത് യഹൂദ മതത്തിലേക്ക് മാത്രമേ ഉള്ളൂ. എന്നാൽ ഈ പാലിന്റെ അനുഭവങ്ങളിൽ എത്തിയ ഒരു വ്യക്തിക്ക് പിന്നെ നമ്മുടെ പഴയ ഓർത്തഡോക്സ് സഭയിലേക്കോ കത്തോലിക്ക സഭയിലേക്കോ ഹിന്ദു മതത്തിലേക്കോ തിരിച്ചു പോകാൻ പറ്റത്തില്ല. प्रियो, ये उदाहरण പാല് തന്നെ സ്വർഗീയ ആസ്വാദനം. प्रियो, ये पौलुस जब इब्रानियों का पुस्तक लिखते समय में उनका मंडली का आरंभ की बात, वो नया समय था, शुरुआत का समय था। तो उन लोगों को बताने के लिए बोल रहे हैं, ये दूध का वचन को अगर तुम लोग ने ग्रहण नहीं किया, वापस यहूदी धर्म में चले गए, तो फिर तुम्हारा उद्धार क्या होगा? तुम लोग तो नरक में जाओगे, क्योंकि अभी रास्ता यीशु मसीह में है। लेकिन मैं आपको एक सवाल पूछना चाहता हूं, यहाँ पर लिखा हुआ सब बातें ये दूध का वचन है। ये दूध का वचन अगर सचमुच आप लोगों ने ग्रहण किया ना, आपको संसार में जाने का मन नहीं करेगा, वापस हिंदू धर्म में जाने का मन नहीं करेगा, मुस्लिम धर्म में जाने को नहीं पड़ेगा, लूथरन धर्म में नहीं जाएंगे, कैथोलिक धर्म में नहीं जाएंगे। क्यों? क्योंकि ये दूध का वचन में इतना शक्ति है कि हमें स्वर्ग स्थानों में हमें स्थिर करता है। इतना वो गहरा बातें है, हमने वचन पढ़ा, ये दूध का वचन में ही हमने भोजन खा लिया, उतना गहरा बातें इसमें। ഇതെല്ലാം ക്രിസ്തു ഉള്ളിൽ വന്നതുകൊണ്ടാണ്. അല്ലെങ്കിൽ यस प्रियो, ये सब किसके लिए हुआ? यीशु मसीह हमारे अंदर आया, इसके लिए। तो ये भी नहीं समझ पाते थे हम लोग। അപ്പൊ ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ചുള്ള इसलिए यीशु मसीह के बारे में ആദ്യ വചനം
എന്ന് പറഞ്ഞാൽ അത് ആദ്യ വചനം ചെറുതെന്നുള്ള അർത്ഥത്തിലല്ല, मतलब इसके അത് തന്നെ എന്നും കേട്ടോണ്ടിരിക്കാതെ. इसलिए Hebrews chapter 6 verse 1 तुम लोग वापस वही यहूदियों का रीति रिवाज का आदि शिक्षण को छोड़कर आगे बढ़ो. मतलब आदि शिक्षण गलत है वैसा नहीं, उसका नींव जरूरत है, बातें हमें जानना चाहिए जरूरी है, लेकिन आगे बढ़ो भाई. പക്ഷെ പാലിന്റെ എങ്കിലും രുചി കിട്ടാതെ നമുക്ക് लेकिन എങ്ങനെയാണ്? प्रियो इसके लिए कम से कम दूध का वचन का स्वाद हमको मिलना चाहिए, तो ही उनको अन्न खाने का मजा आएगा. അപ്പോൾ ദൈവം നമുക്ക് ഇസ്രായേൽ മക്കളോട് ദൈവം ഒരു കാര്യം പറയുന്നുണ്ട്. परमेश्वर ने इजराइल के लोगों को एक बात कहता है, ഞാൻ നിങ്ങളെ മിസ്രൈമിൽ നിന്ന് കൊണ്ടുവന്നു, मैं तुमको मिस्र देश से तो लाया, അവിടെ നിങ്ങൾക്ക് ഈ പാലിന്റെയോ തേനിന്റെയോ ഒരു രുചിയുമില്ല. वहां पर मिस्र देश में, वहां पर कनान देश का दूध और मधु का कुछ भी स्वाद वहां पर नहीं है, मुझे मालूम है. അവിടെ നമ്മൾ ആ വാക്യം കൂടെ വായിച്ച അവസാനിപ്പിക്കുക. 81 സങ്കീർത്തനം 81 भजन संगीत एक वाक्य पढ़कर खत्म करेंगे. Psalms chapter 81. അവിടെ അതിന്റെ 15 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ 81 മുതൽ 81 verse 15. Psalms 81:15. കീഴടങ്ങുമായിരുന്നു. എന്നാൽ അവരുടെ സുഖകാലം എന്നേക്കും നിൽക്കുമായിരുന്നു. 16. ഭയങ്കരമായ ഗോതമ്പ് കൊണ്ട് അവരെ പോഷിപ്പിക്കുമായിരുന്നു. ഞാൻ പാറയിൽ നിന്നും തേൻ കൊണ്ട് നിനക്ക് തൃപ്തി വരുത്തുമായിരുന്നു. ഇത് കട്ടിയ ആഹാരമാണ്. എന്നാൽ എന്തുകൊണ്ടാണ് ഇത് അനുഭവിക്കാൻ ഇസ്രായേൽ മക്കളെ കൊണ്ടുവന്നിട്ടും, അവിടെ കനാൻ ദേശത്ത് കൊണ്ടുവന്നിട്ട് പോലും ഇവർക്ക് അത് അനുഭവിക്കാൻ കഴിഞ്ഞില്ല? അതാണ് നമ്മൾ 81 का 16 पढ़ना जल्दी. मैं उनको उत्तम से उत्तम गेहूं खिलाता और मैं चट्टान में से के मधु से उनको तृप्त करता. देखो ये अन्न भोजन का स्वाद है, आरंभ है, अन्न भोजन का स्वाद है. तो इतना ये अन्न भोजन का स्वाद उनको मिलने के बाद भी क्यों फिर भी उन लोग में तृप्तता नहीं था? क्यों? आगे पढ़ते हैं. അതിന്റെ 10 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 81 का 10. तेरा परमेश्वर यहोवा मैं हूँ जो मुझे मिस्र देश से निकाल लाया है. और तू अपना मुंह पसार, मैं उसे भर दूंगा. तू पूरा मुंह खोल के पसार, मैं उसमें तुझे भर दूंगा. പക്ഷെ അവര് ഹൃദയം മനസ്സില്ല കേൾക്കാൻ. लेकिन उन लोगों को मुंह खोल मतलब क्या? अपना दिल खोलो, अपना मनों को खोलो, मैं तुझे वो खड़क भोजन जो असली भोजन है उसका स्वाद मैं तुमको देते रहूंगा. लेकिन इजराइल लोगों ने क्या किया? हमको मन्ना नहीं चाहिए, हमको ये नहीं चाहिए, वो नहीं चाहिए. मतलब प्रभु का कड़क भोजन का स्वाद खाने के लिए भी उन लोगों को मन नहीं था. അതുകൊണ്ട് ദൈവം എന്ത് ചെയ്തു? इसलिए परमेश्वर ने क्या किया? 81 12 വാക്യം 81 का 12. അതുകൊണ്ട് അവർ സ്വന്തം ആലോചന പ്രകാരം അവർ കണ്ടോ, ഹൃദയം കഠിനപ്പെട്ട് കഴിഞ്ഞാൽ ഈ ടേസ്റ്റ് കിട്ടത്തില്ല. 12 पढ़ना 12. इसलिए मैंने उसको उसके मन के हट पर छोड़ दिया कि वह अपनी युक्तियों के अनुसार चले. देखो मन का हट पर, तो मुंह खोलने बोला तो लोग ने मुंह ना खोलना, उसका मतलब क्या है? अपने ही दिल का कठोरता में वो लोग रहे. इसके लिए मतलब जिसका दिल कठोर है, जिसका हृदय कठोर हो गया है, उनको अन्न खाने का जो मतलब प्रभु का जो स्वादिष्ट भोजन का बेस बातें भी खाने के लिए भी मन नहीं लगेगा. और പാല് കുടിച്ച് കുടിച്ച് मतलब जो दूध पीते पीते रहते ഹൃദയം സോഫ്റ്റ് ആകണം. मतलब उसके लिए दूध पीने का उद्देश्य क्या है? हम लोग दूध पीते हमारा दिल सॉफ्ट होना चाहिए, नम्र होते जाना, सौम्य होते जाना है. इसके लिए प्रभु दूध दे रहा है. നിങ്ങൾ തെളിഞ്ഞ ശിശുക്കളെ പോലെ ആകണം. അറിവ് ശിശുക്കളെന്നല്ല. इसलिए हम लोग पहला पत्रोस 2:1 में क्या लिखा है? तुम लोग शिष्य के समान बन जाओ. मतलब जानकारी में नहीं, हमारा जो हमारा मन है, हमारा दिल है, शिशुओं के समान हो जाए, बच्चों के समान हो जाए, ताकि हम प्रभु को जान सके. Praise the Lord. Praise the Lord. Thank you.